थँक्यू सर. तर नक्कीच ज्यांच्या गोड मुखातून ज्यांच्या गोड वाणीतून आपण नाणेफेकीचा कौल पाहिला संदीपजी मोरे सर. आणि नाणेफेकीचा आपण विचार केला तर मात्र कौल जिंकला तो म्हणजेच भूमिका 11 श्री मलंग वावंजे या संघाने कौल जिंकला. माझ्यामध्ये क्षेत्रशः स्वीकारलंय. नक्कीच पुढील सामना सुद्धा खूप कमालीच आपला पाहायला मिळाला. मात्र तत्पूर्वी आपण वळूया आपल्या चालू असलेल्या सामन्याकडे जिथे मात्र आपला सामना पाहायला मिळतो. एका बाजूला वन सोल्युशन कोरलाई मुरुड तर एका बाजूला वीर मराठा जोहे पेन. या दोन्ही संघाचा विचार केला मित्रांनो तर दोन्ही संघ पहिले सामने विजयी झाले. त्यामुळे या दोन्ही सामन्यांना जर या दोन्ही संघांना जर एका तराजूमध्ये तुलायचं म्हटलं तर दोन्हीही संघ समतुल्य म्हणून पाहायला मिळत आहेत. अगदी दोन्ही बॅलन्स संघ आहेत. मात्र यावेळेस एक संघ पराभूत होईल हे मात्र निश्चित होईल आणि एक संघ असा ठरेल जो मात्र बॅक टू बॅक 2 सामने विजयी होईल. तो मात्र कुठल्या संघाला मिळेल. पहिलाच बॉल आपण जर पाहिला यस डायरेक्ट हिट मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला होता आणि पहा तिथे मात्र 2 धावा अतिरिक्त मिळाल्या. तर पहिलं षटक आपण जर पाहिलं तर संघ गोलंदाज किशोर करत आणि धावा मात्र मिळाला 3 धावा. सलामीचे फलंदाजाचा विचार केला तर नारायण सर आणि त्याचबरोबर नरेश सावंत हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट जर पाहिलं तर टार्गेट माझ्यामध्ये तब्बल 76 धावांचं टार्गेट आहे. त्याचबरोबर या संघाला 2 धावांची पेनल्टी लगावली त्यामुळे हा टार्गेट 76 धावांचा पाहायला मिळतोय. अन्यथा हे टार्गेट आपल्या 74 धावांचं पाहायला मिळालं असतं. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतो बऱ्याच वेळा एकेरी दुहेरी धाव हे किती महत्त्वाचे असते. आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याचं यस इथे लोअर फुल टॉस बॉल गुडघ्याचा वापर अक्रॉस द लाईन खेळलाय. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय सीमा रेषे पार. हा येतोय दमदार षटकार. तर आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार जहीर पटेलजी यांचं इथं शुभागमन होते. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. बरीच वर्ष त्यांनी समालोचनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्याचं व्यक्तिमत्व इथे व्यासपीठावर उपस्थित होतं. त्यांचं हार्दिक स्वागत. जहीरजी पटेल हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच खऱ्या अर्थाने एक समालोचन क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. अगदी बरेचसे आज जे आपण मोठमोठे समालोचक जे पाहतोय जे अगदी ज्यांचं समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांचं बोटभर धरून या क्षेत्रामध्ये उतरलेत असे आमचे ज्येष्ठ समालोचक जहीर पटेल सरांचे या ठिकाणी आगमन झाले. सो वेलकम. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. चेंडू डॉट चालला बरोबर लगेच अपील पंचाकडे केली जाते की आवडतो चेंडू का. याच आपण बऱ्याच वेळा आपण पाहतो की खेळाडूचे या कमजोर कडू आहेत की जर डॉट चेंडू गेला तर वाईट मागायचा. आणि इथे मात्र पंच स्पष्ट करतायत की चेंडू अवांतर नाहीये. लाईन दिशा दोन्ही योग्य आहे. एस आणि इथे एस फलंदाजाच्या माध्यमातून रिव्ह्यू इथे घेतला गेलाय की चेंडू अवांतर आहे का. तर नक्कीच आमचा स्क्वॉड क्रिकेट मात्र निर्णय सोपवला गेलाय. आणि नक्कीच जर वेळ आहे तोपर्यंत आपण या गोष्टीवर वार्तालाप करूया की संदीपजी मोरे सरांनी वर्णन केलं की आमचे जहीर पटेल सर खऱ्या अर्थाने आमच्या बाजूच्या गावामध्ये राहतात. जेव्हा आम्ही 2री 3रीला शक्यतो असो किंवा त्यापेक्षा लहान तेव्हापासून जहीर सर आमच्या गावामध्ये येऊन समालोचन करतात आणि त्यांचे आवाज आमच्या कानावरती जाऊन आज आमचे जे शब्द निघत आहेत ते त्यांचे शब्द आहेत असं व्हायला हरकत नाही आहेत. यस तर फेअर चेंडू आहे योग्य चेंडू आहे आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पंचाची नजर खूप तीक्ष्ण आहे कारण पंचांचा आपण उल्लेख केला तर बराच वर्षाचा दांडगा अनुभव या सर्व पंचांना आहे. पंच आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये कैलास पाटील सर मॅन फ्रॉम आपला कोळेवाडा, रवी पाटील सर मॅन फ्रॉम रोहिंजन आणि त्याचबरोबर सुनील पाटील सर मॅन फ्रॉम मोरबी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहिल्या षटकाचा नक्कीच आपण पुन्हा एकदा उल्लेख करूया. पहिल्या चेंडूवर 3 धावा दुसऱ्या चेंडूवर षटकार. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले होते. यावेळेस मात्र काय अप्रतिम फटका पाहायला मिळतो. टपली शॉट ज्याला खऱ्या अर्थ म्हटलं जातं. डीप पॉइंटला चेंडू जातोय येईल चौकार. हेच अगदीच पुलशॉट आपला पाहायला मिळाला जिथे मात्र 30 या क्षेत्राचं बंधन आहे. त्या बंधनाचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. पहिल्या चेंडूवर जर
या आधीच्या चेंडूवर जरी चौकार आला असला तरी मात्र कमबॅक करण्याची ताकद होतोय हा गोलंदाज किशोर गरज. या आधीच आपण सुद्धा विचार केला तर पहा दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट प्रकारचे फेकले गेले. त्यानंतर 5व्या चेंडूवर जरी चौकार आला तरी पुन्हा एकदा कमबॅक केलं. शेवटच्या चेंडूवर आली एकच धाव. अशा प्रकारे पहिलं षटक इथे समाप्त होतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आपण जर पाहिलं तर धावा दाफालकावरती आहे त्या 76 धावांचं टार्गेट चेस करत असताना केवळ आणि केवळ 14 धावा. तर त्याचबरोबर आपण या आधीच्या षटकामध्ये आपण ज्या प्रकारे पॅनल्टीचा उल्लेख केला होता आपण मिस्टर रोहित पवार मॅन फ्रॉम चौक, आतापर्यंत आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये ज्यांना पाहिलं आणि त्यांच्याशी संवाद करताना आपण उल्लेख केला होता की 2 धावांची पॅनल्टी या संघाला लावले आणि एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्त्वाची असते. तर आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिलं अजय भोईर या गोलंदाजाने 6 चेंडू 1 धाव पाहिजे असताना तब्बल 4 विकेट बाद केले आणि 1 धाव सुद्धा त्याने खर्च केली नाही. अजय पाटील बेलवली या गोलंदाजाने आपण पाहिलं म्हणजे 1 धाव किती घातक ठरू शकते. आणि तिथे आपण जर पाहिलं तर माझ्या मते त्याच मॅचमध्ये आधीच्या षटकामध्ये 2 धावा सहज मिळाल्या होत्या, मात्र एकच धाव घेतली गेली आणि ती 1 धाव जी घेतली नव्हती ती मात्र शेवटपर्यंत अक्षरशः धोक्याची घंटा ठरली. तर पहिलं षटक इथे समाप्त झालं जिथे आपण पाहिलं 14 धावा दाफालकावरती आलेत. आजोरी आपण जर विचार केला तर इथून सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल का हा संघ हे पाहणं महत्वाचं असेल. व इथे फटका चांगला आहे, अगदी डीप लॉंग ऑफला चेंडूला खेळलाय, गॅप मधून चेंडू जातोय, 1 बाउन्स, येतील 4 धावा. तर 4 धावा आल्या आणि या 4 धावांची पुनश्च एकदा 4 स्कोर काढा. पुढे सर सवेल 18 धावा या दाफालकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज राकेश घरत याच्यावरती मात्र पहिल्याच चेंडूवर प्रहार चढवला गेलाय. नरेश सावंत याच्या माध्यमातून नरेश सावंतचा जर आता खेळीचा आपण विचार केला तर मात्र आता मात्र 1 षटकार 2 चौकार आणि 1 एकेरी धाव, त्याचबरोबर 2 चेंडू मात्र डॉट स्वरूपाचे खेळला म्हणजे 6 चेंडूमध्ये 15 धावा हे खेळ पाहायला मिळतं. तर एका बाजूला मात्र आपण उल्लेख केला तर नारायण सर केवळ 1 चेंडू फेस केलाय, मात्र त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 3 धावा या धावची स्वरूपाच्या पाहायला मिळाल्या. आणि इथे फटका खूप चांगला आहे, लोअर फुल टॉस होता, काय कमालीचं जजमेंट पाहायला मिळालं. चेंडू सरळ धाडू दिलं जात आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषे पार. हा येतोय दमदार षटकार. तर मागे चेंडू पहा मोठा प्रहार आला होता, यावेळेस सुद्धा आक्रमण केलं होतं. या चेंडूवर मोठा प्रहार घेण्याचा प्रयत्न केला, मात्र थोडं मिस टायमिंग होत आहे. वेल कनेक्शन पाहायला मिळालं नाही, एज मिळाली आणि केवळ 1 धाव इथे घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते. संयम दाखवला जातोय आणि त्याचबरोबर एखादा खराब चेंडू आला तर मात्र आक्रमण सुद्धा केलं जात आहे. या एकेरी धाव्याने आपण धावफलक जर पाहिलं तर मग धावफलक पोहोचते 25 या अंकावरती. 76 धावांचं टार्गेट आहे, टार्गेट खूप मोठं आहे, मात्र त्या प्रकारची फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूवर पासून आक्रमण केलं गेलंय. पहिल्या चेंडू आल्या 3 धावा, तिथून मात्र कुठेही प्रकारची लगाम लावली गेली नाहीये. गोलंदाजाला इथून मात्र कमबॅक करावा लागेल, अन्यथा हा सामना जिंकणं काहीसं कठीण होऊन बसेल. इथे पाव उसळी मिळाली होती, पंचांचा इशारा मात्र येतो. जळी उसळी मिळाली असली तरी मात्र थोडीशी दिशा चुकीची आहे. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू निघून गेलाय आणि पंचाच्या माध्यमातून इथे अवांतर चेंडू घोषित केला जातोय. ही पंचांना राईट्स असतात, एखादा चेंडू जर गोलंदाजाची दिशा आणि लाईन जर भरकटला तर मात्र पंच त्याला
त्वरित पॅनलाइज करतात आणि तो चेंडू त्याला अवांतर म्हणून घोषित करतात. त्या गोलंदाजाचा चेंडू तो पुन्हा डिलिव्हर करावा लागतो. तर मागील चेंडू जरी अवांतर आला असला तर मात्र त्यानंतर पुन्हा एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे म्हटलं होतं की इथून गोलंदाजांना कमबॅक करावा लागेल, अन्यथा विजयापासून तुम्ही मात्र कोसो दूर फेकले जाल. आणि हा कानमंत्र जणू काय गोलंदाजाने स्वीकारले काय, राकेश गरतने स्वीकारलाय की काय. त्वरित अवांतर चेंडू नंतर डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस मात्र ऑनसाईडला चेंडूला खेळले गेले. अगदी शांत पद्धतीचा खेळ पाहायला मिळतो. कुठल्या प्रकारची घाई मात्र केली जात नाहीये आणि एक धाव मिळेल. एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते आणि खऱ्या अर्थाने ज्या फलंदाजी स्ट्राईकला येणं गरजेचं आहे, नरेश सावंत याला मात्र स्ट्राईकला आणलं जाते. कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणजे टचमध्ये फॉर्ममध्ये आणि त्याला वारंवार स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न केला जातोय. यशस्वी झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळेल का? हो, इथे का आणलं जात आहे, मात्र इथे फटका फसतोय. अगदी जाळं रचलं गेलं होतं नरेश सावंतसाठी, जाळामध्ये फसतोय. सरळ चेल देऊन जातोय. नरेश सावंतला यावं लागेल बॅक टू दी पवेलियन. हेच अगदीच आपण जर पाहिलं फलंदाज मात्र इथे बाद होते. आपण खेळीचा उल्लेख केला तर 9 चेंडूमध्ये 22 धावा त्याच्या बॅटमधून आला नरेश सावंत. यामध्ये आपण जर पाहिलं तर 2 षटकार 2 चौकार ही खेळी पाहायला मिळाली. आणि नक्कीच आपण जर या संघाचा विचार केला तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यस, वीर मराठा जोहेपेन या संघाचा विचार केला तर मात्र कालच्या दिवसामध्ये जर आपण जर पाहिलं तर 82 धावांचा टार्गेट ज्या संघाने चेस केला होता तो संघ म्हणजेच न्याय एंटरप्राइजेस वरची ओवळे. आणि आज मात्र जर पाहिला तर सेकंड हायएस्ट स्कोर 75 धावांचा टार्गेट वीर मराठा जोहेपेन या संघाने भूमिका 11 मलंग वावंजे या संघाच्या विरुद्ध चेस केला होता. ही संधी पुन्हा एकदा या संघासमोर येऊन ठेपले. यावेळेस टार्गेट आहे 76 धावा, म्हणजे स्वतःचाच रेकॉर्ड इथे ब्रेक करण्याची संधी निर्माण झाली या संघाला. यस, टार्गेट आपण स्कोर कार्ड आहे 27 धावा धाफाळकावरती आहेत. आपण पाहतो 76 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट खूप मोठं आहे. आणि आतापर्यंत खेळीचा उल्लेख केला तर नरेश सावंतने खूप चांगली खेळी केली होती. मात्र तदनंतर नरेश सावंत बाद झाल्यानंतर आता मैदानामध्ये येतोय किशोर घरत. किशोर घरतला ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. नरेश सावंतची भूमिका स्वतःला इथे पार पाडावी लागेल. आणि नारायण सर यांना मात्र साथ द्यावी लागेल. पहिलाच बॉल यावेळेस फलंदाज किशोर घरत साठीचा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. चेंडू रीड करता आला नाही फलंदाजाला. सरळ विसावतो यष्टिक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कमालीचं हे षटक. पहिलाच चेंडू गोलंदाज किशोर घरत याचा. याची इथे मात्र फुटवर्कचा वापर, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. तिथे मात्र सरळ क्षेत्र गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखलं गेलंय. बॅक टू बॅक डॉट चेंडू इथे किशोर घरतने डिलिव्हर केलेत. फलंदाज ज्ञानेश्वर शिर्के फलंदाज. मी म्हटलं होतं की नरेश सावंत बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वरला ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. मात्र इथे ज्ञानेश्वर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धडपण आलं होतं. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे डॉट खेळले होते. त्याच धडपणामध्ये हाच फटका खेळला गेलाय. टायमिंग प्रॉपर होताना पाहायला मिळालं नाही. सरळ चेल गेला क्षेत्राच्या हातामध्ये आणि नरेश सावंत पाठोपाठ मात्र आता ज्ञानेश्वर शिर्के याला सुद्धा यावं लागेल डकआउट मध्ये. माफ करा, पण जर पाहिलं बाद झालेला फलंदाज तो म्हणजे नारायण सर बाद झालेत आणि ज्ञानेश्वर शिर्के मात्र आपण पाहिलं होतं नॉन स्ट्राईक एंडला. कारण नरेश सावंत बाद झाल्यानंतर मात्र षटक समाप्त झालं. तिथे मात्र स्ट्राईक चेंज झाली होती. तर
नवीन फलंदाज मैदानामध्ये रुपेश म्हात्रे याला आपला पाहायला मिळेल. टार्गेट ज्या प्रकारे आपण उल्लेख केला टार्गेट मोठा आहे. या वेळेस मात्र नरेश सावंत बाद झाल्यानंतर संघ मात्र थोडंसं आता स्ट्रगल करतोय, दडपणामध्ये गेलाय, प्रेशरमध्ये गेलाय, यामध्ये तेळ मात्र शंका नाही आहे. जी भूमिका नरेश सावंतने स्वीकारली होती अगदी पहिल्या षटकामध्ये हाडामारी केली होती, अटॅकिंग क्रिकेट दाखवलं होतं, मात्र त्या प्रकारचं प्रत्युत्तर त्याच्या पश्चात मात्र कुठल्या फलंदाज करताना पाहायला मिळत नाहीये. रुपेश मात्र आक्रमण करेल का, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला नाही. स्क्वेअरला तिथे मात्र डीप पॉईंटला चिडू जातोय आणि धाव मिळेल ती केवळ आणि केवळ एकच धाव मिळते आणि स्ट्राईक एंडला मात्र आणलं जाते. ज्ञानेश्वर शिर्के या फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 चेंडूमध्ये केवळ एकच धाव खर्च केले. यस काय कमालीची गोलंदाज आणि त्याचबरोबर महत्त्वाचा फलंदाज बाद झाला तो केलं म्हणजे एस नारायण सर यांना बाद काढण्यामध्ये यशस्वी झाले. पुन्हा एकदा अगदी ऑफ साईडला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग व्यवस्थित पुन्हा एकदा होत नाही आहे. आणखीन एकच धाव यावेळेस खर्च होते. खऱ्या अर्थाने कमबॅकिंग षटकाची ज्या गरज होती ते षटक मात्र पाहायला मिळते. राकेश गरत याने नरेश सावंत यांना बाद केल्यानंतर थोडंसं लगाम लावली होती आणि तीच लगाम पुन्हा एकदा अगदी कसून धरतोय गोलंदाज किशोर गरज. षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल. शेवटच्या बॉलवरती तरी एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का, कारण या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला ना तर मात्र जे धडपण आहे ते कुठेतरी रिलीज होताना पाहायला मिळेल, कमी होताना पाहायला मिळेल. याचा मोठा फटक्याची गरज होता म्हटलं होतं. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. काय मंत्र स्वीकारलाय अगदी आणि शेवटच्या चेंडूवर येतोय बिग हिट. फलंदाज यस रुपेश म्हात्रे याच्या बॅटमधून येतोय हा षटकार. क्या बात आहे, कमालीचा फटका पाहायला मिळाला. जिथे टार्गेट आता आपण पाहिलं, ज्या वारंवार टार्गेटचा उल्लेख करतो की 76 धावांचं टार्गेट आहे, टार्गेट खूप मोठं आहे. याच संघाला संधी आहे कारण मागील सामन्यामध्ये या संघाने 75 धावांचं टार्गेट चेस केलेलं आहे. यावेळेस 76 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत आणि त्या वेळ आता मात्र सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. आणि पहा मित्रांनो, जेव्हा आपण अगदी मैदानाच्या समोर जर पाहिलं तर आपला मेट्रो आपल्याला इथून धावताना पाहायला मिळते. म्हणजे खारघर हे शहर आता मात्र आधुनिकीकरणाकडे वळताना पाहते, विकासाकडे जाताना पाहायला मिळतंय. आणि त्याच या विकासाच्या शहरामध्ये यावेळेस आपण या क्रिकेटचा या सामन्यांचा आनंद घेतोय. आणि सामने जर आपण उल्लेख केला तर मात्र रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25चं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. हे पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि काय दिमागदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 13 डिसेंबर 2024 रोजी या सोहळ्याची सुरुवात झाली. यस मागील सामन्याचा उल्लेख केला त्याच्या आपण वारंवार या सामन्यामध्ये उल्लेख करतो की मागील सामन्यामध्ये याच संघाने 75 धावा जेव्हा चेस केला त्यावेळेस आपण जर पाहिलं तर सूत्र 12 चेंडूमध्ये 33 धावांचं सूत्र मागील सामन्यामध्ये होतं. मात्र यावेळेस जर आपण पाहिलं तर थोडंसं कठीण आहे, थोडंसं महाग आहे, कारण आता मात्र गरज आहे 12 चेंडू आणि तब्बल 41 धावांची गरज आहे. मात्र क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी तुम्ही कलाटणी घेऊ सामन्याला कलाटणी मिळू शकते. आम्ही कालच म्हटलं होतं की लीग फॉर्मॅट म्हटलं मित्रांनो तर मात्र एखादा सुवर्ण अलंकार जसा मोत्याने विणला जातो अगदी त्या प्रकारचे सर्व खेळाडू एका प्रत्येक संघ मालकाने एक हिरे निवडले आहेत. त्यामुळे हे खेळाडू कुठल्याही अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानत नाहीत. 12 चेंडू 41 धावांचे हे सूत्र मात्र इथून चेस केलं जाईल का. समोरील संघ जर आपण पाहिला तर वन सोल्युशन कोरलाई मुरुड हा संघ या धावा डिफेंड करेल का हे पाहणं महत्त्वाचे असेल. मी मगाशीच म्हटलं होतं आज सामन्याच्या सुरुवातीलाच की दोन्ही संघ विजेते संघ आहेत. एका संघाला मात्र इथून पराभवाचं तोंड पाहावं लागेल हे मात्र निश्चित आहे. तो संघ मात्र कुठला असेल आणि एक संघ जर आपण पाहिला तर बॅक टू बॅक 2 सामने विजयून सेफ झोनमध्ये जाताना पाहायला मिळेल. इथे मात्र काय कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल जमीर दाखवे याचा आपला पाहायला मिळतोय. फलंदाज ज्ञानेश्वर शिर्केसाठी ज्ञानेश्वर शिर्केचा विचार केला तर
याआधी एक चेंडू फेस केला होता, त्यामध्ये एक धाव आली होती. म्हणजे आता ज्ञानेश्वर शिर्केला सुद्धा विचार करावा लागेल की रुपेशला स्ट्राईकला आणावं लागेल की काय, कारण 12 चेंडू 41, आता 11 चेंडू 41 धावा. इथे मात्र ऑफ साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे, सरळ क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि दबावामध्ये हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. ज्ञानेश्वर शिर्के बॅक टू दी डकआउट. मैंने देखा आपण जसं पाहतोय, जसं जसं मात्र वातावरण गरम होतंय तसं तसं मात्र सामना रंगतदार होताना पाहायला मिळतो आणि त्यामध्ये आणखी रोमांच, आणखी थ्रिल बनण्याचं काम आमचे डीजे मॅन करतात. अप्रतिम संगीत आपल्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांसाठी पाहायला मिळतंय. आता मात्र सूत्र येते जिथे मात्र आपण पाहिलं हे सामना, हे षटक सुरू होण्याआधी 12 चेंडू 41 धावांची गरज असताना बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट स्वरूपाचे खेळले आणि त्याचबरोबर एक विकेट मिळवला आणि आता मात्र सामना येऊन ठेपलाय. येणारे 10 चेंडू आणि 41 धावांची गरज, म्हणजे इथून तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे चौकार आता येणं गरजेचं आहे. एक डॉट चेंडू तुम्हाला बराचसा प्रेशर देऊन जाऊ शकतो, बराचसा धडपण देऊन जाऊ शकतो आणि एखादा मोठा फटका तुम्हाला थोडंसं प्रेशर तुमचं कमी करेल. तो फटका येणं गरजेचं आहे. इथे मात्र 2 धावा मिळतील की काय, पंचांकडे नजर आहे आणि पंचांनी मात्र इथे थर्ड अंपायरचा इथे मात्र निर्णय घेतलाय. डिसिजन पेंडिंग आहे. आमच्या स्क्वॉडकडे मात्र निर्णय सोपवला गेलाय. निर्णय आपल्यापर्यंत लगेच पोहोचवला जाईल. 2 धावेचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण यावेळेस तुम्हाला दुहेरी धाव विजय करू शकत नाही. त्यामुळे धावा जेवढ्या येतील तेवढं जमवणं गरजेचं आहे. हे 5.5चा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. फलंदाज बाद आहे. येत नव्हत्या त्यामध्ये फलंदाज बाद होत आहेत. आता मात्र धडपण्यामध्ये बराचसा वाढ होताना पाहायला मिळेल. आता मात्र येणारे सूत्र असेल 9 चेंडू आणि 40 धावांची गरज. इथून तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 षटकार आता येणं गरजेचं असेल. जिथे आतापर्यंत आपण पाहिला हा सामना थोडासा कठीण वाटत होता. संघ वीर मराठा जोहे पेन या संघाला आता मात्र हा सामना अशक्यतेकडे वळतोय की काय, कारण तुम्हाला इथून एकही डॉट चेंडू खेळण्याची संधी नसेल, मुभा नसेल. एक डॉट चेंडू तुम्हाला बराचसा सामन्यापासून लांब घेऊन जाऊ शकतो. यदा कदाचित तुम्हाला पराभवाचं तोंड सुद्धा दाखवू शकतो. मात्र इथून जर प्रत्येक चेंडूवर मोठा फटका आला तर मात्र तोच प्रेशर, तेच दडपण तुम्ही समोरील संघाकडे वळवू शकता. इथे कार्पेट लांडी छुटू जातोय. ऑन साईडला एक धाव घेतले, पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न. अगदी थ्रो खूप चांगला पाहायला मिळाला. बाउंड्री लाईन लगत तो तिथून मात्र थ्रो केला गेला. सरळ यष्टिकेशकाच्या हातामध्ये 2 धावा इथे मिळतील. या 2 धावांनी आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. 8 चेंडू 38 धावा. त्या बॉलवर सुद्धा आपण जर पाहिलं केवळ इनसाइड एज डायरेक्ट हिटचा जर संपर्क चेंडू आणि यष्ट्यांचा झाला असता तर मात्र नक्कीच फलंदाजाला माघारी यावं लागलं असतं. 7 चेंडू 38 धावा. 6 चेंडूवर 6 षटकार येताना सुद्धा पाहायला मिळाले. मात्र या चेंडूवर जर 2 धावा आल्या कमीत कमी तर मात्र ते सूत्र पाहायला मिळेल. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूवर 6 षटकार येऊन सुद्धा हा सामना कटविला. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर हे षटक इथे समाप्त होत आहे. एंड ऑफ दी 4 ओव्हर्स. आपण जर स्कोर कार्डचा विचार केला 10 धावा फलकावरती आहेत त्या 39 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. जर येस म्हणजे कंपल्सरी चेस आहे पहा. इथे तुम्ही आता 6 चेंडू 6 षटकार जरी खेळले तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथून सवलत दिली जाणार नाहीये. तुम्हाला पराभवाचं तोंड हे पाहावंच लागेल, कारण एका धाव्याने सुद्धा तुम्ही सामना पराभूत होऊ शकता. मात्र इथून जर गोलंदाजाने 1-2 चुका केल्या, 1-2 चेंडूवर जर षटकार वगैरे आले तर मात्र सामन्याला एक वेगळी कलाटणी मिळेल. मात्र या क्षणी या चुका गोलंदाज करणं खूप कमी आहे, कारण 40+ सामने आहेत. प्रत्येक खेळाडू या क्षेत्रामध्ये शिजलेला आहे.
हॅलो चेक. तर याच दरम्यान मंचावरती ज्यांची नुकताच हजेरी लागली आहे ते आमचे आदरणीय समीर शेठ पाटील नेरे. त्याचनंतर विजय भालेकर साहेब पनवेल प्रीमियर लीगचे ते आयोजक आहेत. आमचे आदरणीय समीर पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक 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 असं स्वागत. त्या दरम्यान आमचे नितीनजी जोशी ही त्यांच्या समेत आहे, त्यांचंही हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण आलात आणि या रायगड प्रीमियर लीगची आपण शोभा वाढवली, मंचाची आमच्या शोभा वाढवली. आपलं हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि 7 चेंडू आपण जिल्हा उल्लेख केला होता, 37 धावांची गरज होती. 3 चेंडू आणि 35 धावा. आता मात्र सामना आणि इथून पहा अगदी आपला देवारामधला दिवा विजण्याच्या आधी ज्या प्रकारे फडफडत असून अगदी त्या प्रकारचा प्रयत्न हा फलंदाजाचा पाहायला मिळतोय. या षटकार येतोय. शेवटचा का होईना मात्र प्रयत्न दाखवले जातात की आम्ही स्ट्रगल केलं. यस, पराभूत जरी असलं तरी मात्र शेवटपर्यंत आम्ही आमचे प्रयत्न सोडणार नाही. षटकार आला, षटकाने धावा मात्र पोहोचतायत त्या 47 धावा. 2 चेंडू आणि 29 धावा. या बॉलवर सुद्धा फटका खूप चांगला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार. मात्र यावेळेस टायमिंग होत नाहीये आणि येस, नो बॉल. कारण चेंडू रिलीज येस, 1 चेंडू 16 धावा. आणि षटकांची हॅट्रिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज येस मिस्टर ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बॅटमधून 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. पुण्याचे एकदा दमदार फटका. बॅक टू बॅक 4 चेंडू आणि 4 षटकार. मिस्टर ज्ञानेश्वर म्हात्रे. आता मात्र कर्णधाराला असं वाटलं असेल की या ज्ञानेश्वर म्हात्रे या फलंदाजाला आम्ही का आधी पाठवण्याचा. चेंडू द्यायचा आहे प्लीज, विनंती असेल. आणि पहा 76 धावांचा हा पल्ला पार पडत असताना केवळ 10 धावांनी हा संघ पराभूत झालाय. चला चेंडू द्यायचा इकडे प्लीज. त्याचबरोबर विजयी संघाचं आम्ही कौतुक करतोय. वन सोल्युशन कोर्लाई मुरुड संघ कौतुक असेल आणि वीर महाराणा जोये पेन संघ बेटर लक फॉर द नेक्स्ट मॅच. आणि चला पंच तो बॉल चेंडू आपण घ्यायचा प्लीज. 4 चेंडू द्यायचे इकडे. सो थँक्यू व्हेरी मच वन सेकंड. आणि पुन्हा एकदा आपण पुढील मॅच आपण त्वरित सुरुवात करणार आहोत. पुढील सामना आपला पाहायला मिळेल विघ्नार्थ पनवेल अलिबाग वर्सेस भूमिका 11 मलंग वावजे. दोन्ही संघाचा विचार कर, दोन्ही संघ पराभूत संघ आहेत. यावेळेस मात्र पहिल्या विजयासाठी आमने सामने असतील, स्ट्रगल करतील, मेहनत करतील. आणि पुढील सामन्याचा समालोचक आपले लाडके समालोचक आपल्या कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील. यस, रोशन पाटील सर, मॅन फ्रॉम तारा. एक या टेनिस क्रिकेट जगतातील दिग्गज समालोचक म्हणून ज्यांना पाहिलं जातं, ओळखलं जाते ते रोशन पाटील सर. त्यांचा आवाज एक दमदार भारदस्त आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. सो थँक्यू व्हेरी मच.
धन्यवाद. आपण अतिथी सन्मानाकडे वळूया. नुकतंच ज्यांचं इथे आगमन झालं ते भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर नेरेगावचे आदरणीय समीर शेठ पाटील यांना आम्ही इथे सन्मानित करणार आहोत. जहीर भाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आणि लवकरच त्यांच्या माध्यमातून नेरे नगरीमध्ये एक मोठी नाईट स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आदरणीय समीर शेठ पाटील यांचा आपण इथे सन्मान घेत आहोत. क्रिकेटबरोबर खरं तर बांधकाम व्यवसाय आणि त्याचबरोबर बैलगाडा शर्यत क्षेत्र या क्षेत्रामधील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपण पाहताय समीर शेठ पाटील यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. आणि 40+ कॅप्टन देखील आहेत. त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नेरे संघाचे ते कॅप्टन देखील आहेत 40+ क्रिकेटचे. त्यांचा देखील आपण करतोय या ठिकाणी स्वागत. तदनंतर पनवेल प्रीमियर लीग 40+चे आयोजक आदरणीय विजयसाहेब बालेकर यांना इथे सन्मानित केला जाईल. आदरणीय विजयसाहेब बालेकर यांचा सन्मान. हार्डलक टीम वीर मराठा जो आहे पेण आपला खरं तर भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला. तर इथे सन्मान होतोय या ठिकाणी विजयजी बालेकर साहेब यांचा. मुन्नाभाई थँक्यू सो मच. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आयोजित रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्व सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत. आदरणीय नितीनजी जोशी साहेब यांना आम्ही ते सन्मानित करत आहोत. अजय भाई नितीन दादांचा आपण सन्मान करूया. जोशी सरांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. धन्यवाद. 40+ क्रिकेट आपण सध्या पाहत आहोत. या रखरखत्या उडामध्ये असं म्हणतात एकदा उत्तम आरोग्यासाठी ही संकल्पना 40+ क्रिकेट प्रीमियर लीगची आपण पाहिली आणि यामध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्या सन्मान प्रीतमदादा पाटील यांना आपण पाहताय. स्वतः सत्यवंतदादा म्हात्रे, संदीपजी पाटील, आदरणीय विलासदादा आपण यांना इथे सन्मानित करूया. सन्माननीय विलासदादा 40+ क्रिकेटर आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान. आणि असं म्हणतात खेळ कुस्तीचा सन्मान मातीचा आणि मातीतले पहिलवान आदरणीय विलासदादा यांचा मी या ठिकाणी सन्मान करत आहोत. खरं तर कुस्तीपट्टू ही खरं तर आपल्या महाराष्ट्राची परंपरा, ही महाराष्ट्राची संस्कृती म्हणून या खेळाला संबोधलं जातं आणि त्या कुस्ती क्षेत्रातील एक मोठं नाव विलासदादा यांचा इथे सन्मान. आदरणीय गणीबाई खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे आमचे आजी शेख साहेब यांना आपण इथे सन्मान करूया. वावंज म्हटलं की शेख ब्रदर्स. खरं तर शेरदिल ट्रॉफी आम्ही अनेक वेळा पाहिली, त्या स्पर्धेला समालोचन केलं आणि जुने खरं तर जाणते खरं तर आपण पाहिले एक चांगले क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण घेत आहोत. चला मॅच सुरू करा, लगेच फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग टीमला विनंती राहील. हा सन्मान होतो या ठिकाणी आजी शेख साहेबांचा. वावंजे विभागातील सर्व क्रिकेटचे पाठीराखे इथे उपस्थित सर्वांचं स्वागत इथे आम्ही करत आहोत. यस, अजय भोईर म्हटलं की नियोजन, परफेक्ट नियोजन. क्रिकेटच्या स्पर्धा वावंजे नगरीमध्ये असल्या की अजय भोईर यांचं नियोजन आपण नेहमी पाहिलं आणि त्यांचा सन्मान आम्ही इथे घेत आहोत. पाटील परिवाराचे भाचे देखील आहेत. आमचे मित्र अजय भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि त्यानंतर एक हिराई मुन्नाभाई शेख शेरदिल. खरं तर ट्रॉफी मगाशी म्हटलं मी इम्तियाज भाई मुन्नाभाई यांची स्पर्धा आपण पाहिली, ज्यामध्ये मुन्नाभाई यांचं नेहमी दमदार योगदान राहिलं. गतवर्षी म्हात्रेपाडा येथे स्पर्धा आम्ही केली खरं तर शेरदिल ट्रॉफी, आणि यंदा देखील तिकडेच शेरदिल जय भोले म्हात्रेपाडा. तर मुन्नाभाई यांचा आपण सन्मान करूया. मुन्नाभाई यांना विनंती आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. अजून कोण आहे दादा? सामनावीर अष्टपैलू खेळाडू फुंडे संघाचा किशोर घरत ठरला या सामन्याचा हिरो, ज्याने
निर्णायक षटक टाकलं तिसरं आणि कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. शुभम ठाकूर मुरबी सामन्याचा आनंद घेतात. डे नाईट शेड्यूल. ओमकार पाटील यांना आपण पाहता काल दमदार खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शुभम यांचा सन्मान केला जाईल. डावाला सुरुवात. 1000चं पारितोषिक आलंय धनंजय मुंबईकर साहेबांकडून. खरं तर आणि निनाद दादा तारेकर आपण देखील या. अजूनही तीच दहशत आणि तोच दरारा. पारगाव म्हटलं की क्रिकेटमध्ये नेहमी दहशत राहिली. सामनावरची ट्रॉफी देण्यासाठी मी समीर शेठ पाटील आणि विजयजी बालेकर साहेब आमचे जोशी साहेब यांना विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही सामनावरची ट्रॉफी देतोय. किशोर घरत वन ऑफ द लिजंड GP स्पोर्ट्स क्लब फुंडे संघाचे अनुभवी खेळाडू शुभम ठाकूर आपण मुख्य व्यासपीठावरती आसन असतं. डावाला सुरुवात झाली. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा रायगड 40+ प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश जामकर. साइड आर्म ऍक्शन गोलंदाजी मिडॉनला क्लिअर केलं. इनफिल्डच्या वरून बॉल मागे चालला. लॉंग ऑनला क्लिअर करत सीमा पार. इथे मात्र आला हा दमदार चौकार. निनादजी तारेकर आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे. आपण निनाद दादा तारेकर. खरं तर आम्ही CH प्रीमियर लीग अनेक वेळा केली पाहिली. त्या स्पर्धेमध्ये देखील नेहमी चर्चा राहायची ती म्हणजे निनादजी तारेकर या खेळाडूची. त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. ऑन साईडला हा फटका खेळत असताना सुभाष त्या ठिकाणी आहेत. मिडॉनच्या दिशेमध्ये थोडीशी फिल्डिंग खराब होताना पाहायला मिळाली पण तो दोघांमध्ये तालमेल नाही आहे. बघा फेकी ही सुंदर झाली. दोन्ही टीमसाठी हा सामना इम्पॉर्टंट आहे. डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती राहील या मॅचच्या दरम्यान. दोन्ही संघासमोर विघ्नहर्ता पनवेल अलिबाग विपक्ष भूमिका 11 मलंग वावंजे या संघादरम्यान. इथे क्लीन बोल्ड करत झाले आहेत. बघा बेस पडले, बेस खाली पडली आहे त्यामुळे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. पहिला धक्का बसेल बॅटिंग करताना विघ्नहर्ता पनवेल अलिबाग टीमला. राम मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. राम खरं तर आपण पाहताय एक मिश्किल स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे आणि सातत्याने प्रत्येकाला हसवणारे रामदादा ते मात्र मैदानाच्या बाहेर आपण त्यांना जाताना पाहताय. पहिला खेळाडू बाद झाला अलिबाग संघाचा. रायगड समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहताय रायगड 40+ प्रीमियर लीगचं हे दमदार पर्व. पहिलं पर्व असं म्हणतात. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. पहिल्यांदा या ठिकाणी रायगड जिल्ह्याची 40+ क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आणि या स्पर्धेसाठी विशेष योगदान आपण जर पाहिलं तर संदीपजी पाटील सर अध्यक्ष रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन, त्याचबरोबर आमचे खजिनदार गायक बुवा सत्यवानजी म्हात्रे आणि सर्व त्या ठिकाणी रायगड समालोचक असोसिएशनचे शिलेदार आणि प्रत्येक 40+ क्रिकेटचा सर्व या ठिकाणी सहकारी वर्ग त्यांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करू. खूप मोठी स्पर्धा आपण सध्या तर या ठिकाणी खारघर नगरीमध्ये मुरबीच्या क्रीडांगणावरती पाहता ज्या ठिकाणी 25 बाईकची स्पर्धा संपन्न झाली होती. हे क्रीडांगण सेकंड आपण पाहताय. खरं तर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू प्रफुल्ल पाटील मैदानाकडे आलाय. प्रफुल्ल ठाकूरनं पहिल्या दिवसामध्ये हे क्रीडांगण गाजवलं. हाफ ट्रॅकर शॉटम पूल करत असताना स्टँड अँड डिलिव्हर्ड क्रॉस बॅटेड फटका मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकलं सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम हिट षटकार. प्रसाद पाटील यांना आपण पाहता मैदानामध्ये आहेत. खरं तर महाराष्ट्र पोलीस दलाचे ते मेंबर आहेत आणि त्याचबरोबर सचिन म्हात्रे ते देखील याच संघामध्ये खेळ त्यांचा आपण पाहता. हशिवरे गावचे खेळाडू, हशिवरे गावचे हे खरं तर खेळाडू 3 खेळाडू या टीममध्ये आहेत ज्यामध्ये प्रसाद आणि सचिन यांना मी नेहमी रेग्युलर क्रिकेट खेळताना पाहिलं. प्रफुल्ला देखील पाहिलं. महाराष्ट्र पोलीस खरं तर आहेत त्या ठिकाणी. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रुपेश जामकर यांचं षटक यादवला लॉफ केला. बॉलला उंची घेतली आहे. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल मागे चला. 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतील परंतु इथे मात्र विजय झाला चेंडूचा.
एका टप्प्याने बॉल चालला रन्स मधील 4, इथे आलाय हा चौकार, 4 धावा. खरं तर शेवटच्या बॉलवरती आपण येताना पाहता आमचे कैलास पाटील आपटा कोळीवाडाचे पंचायत, आमचे रवी पाटील सर त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पंच आहेत आणि इथे प्रमोद दादा म्हात्रे यांचं देखील चांगलं योगदान. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16 धावा फलकावरती. व्यासपीठावरती आपण पाहत आहे रायगड टेनिस क्रिकेट, खरं तर क्रिकेटमधला एक स्टायलिश खेळाडू आणि सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असणारा खरं तर मुरबी गावचा सुपर डुपर स्टार ओमकार पाटील यांना आपण पाहिलं. रात्री अप्रतिम खेळ त्याचा पाहिला. भूमी 11 मांडा संघाच्या अगेन्स्ट त्याने काय अर्धशतकीय खेळी साकारली. रामबाग ट्रॉफी 2024चं भव्यदेव नाईटचं पर्व त्या स्पर्धेमध्ये दमदार योगदान राहिलं आणि त्याच्याबरोबर शुभमला देखील आपण पाहताय पापडीचा पाडा क्रीडांगणावरती अर्धशतकीय खेळी साकारणारा हा खेळाडू रविदादा भोईर यांचं इथं आगमन. मनपूर्वक स्वागत आपलं. सल्लागार हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांचं देखील आपण करूया स्वागत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आल्या. खरं तर 5 षटकांचा सामना, डू ऑर डाय, करो या मरो अशी ही परिस्थिती दोन्ही संघांसमोर आहे. जर जिंकला तर या स्पर्धेमधलं आव्हान कायम राहील आणि जर का तुम्ही इथे पराभूत झाला तुम्हाला मात्र वर्षाची 365 दिवस या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. सेकंड ओव्हरसाठी चला थोडं स्पीडअप करा प्लीज. अजून पुढचे आपण जर पाहिले या ठिकाणी 2 सामने पेंडिंग आहेत, त्यामुळे थोडं सहकार्य करा आणि घाई करा विनंती राहील प्रत्येक संघाला. योगेश आला या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती. योगेश तांडेल, शहापूरचा खेळाडू योगेश तांडेल खरं तर मैदानाच्या आतमध्ये आलेत. खरं तर 40+ क्रिकेट म्हटलं की ज्याने एक काळ गाजवला आणि आजही काही जण गाजवतात आणि सध्या आपण जर पाहिलं कोणी प्रपंचामध्ये व्यस्त आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी त्या ठिकाणी ॲडव्होकेट आहेत, कोणी काही चांगल्या हुद्द्यावर कार्यरत असे हे खरं तर खेळाडू वेळात वेळ काढून मात्र 40+ क्रिकेट आपण त्यांना खेळताना पाहत आहे. चला थोडी घाई करा प्लीज विनंती राहील सातत्याने प्रत्येक टीमला थोडंसं वेळेला महत्त्व द्या आपण. सेकंड ओव्हरमध्ये आला योगेश तांडेल. बघा फिल्डिंग एकानेच लावा, वेळ जास्त वाया जाणार नाहीये. चला लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या. आणि योगेश लहाने यांना आपण पाहत आहे खरं तर या सामन्यामध्ये इन ॲक्शन. चांगले खेळाडू, त्यांच्याकडून देखील एका संघाला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आले आहेत. इथे लो फुलटॉस बॉल पार्टनरशिप करताना बॅटच्या करताना आपण पाहिलं अप्पर एज लागली आणि त्यानंतर मात्र झेल देखील सुटलाय. सॉफ्ट डिसमिसल खेळाडू झाले असते पण तो नशिबाची साथ मिळाली फलंदाज प्रसादला आणि इथे मात्र जीवनदान या खेळाडूला मिळालं. 1 रन मिळत असताना आपण पाहत आहे विघ्नहर्ता पनवेल अलिबाग या टीमला 17 धावा, 17 लॉस ऑफ 1 विकेट, 1.1 चेंडूचा खेळ संपला आणि आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल. चला थोडंसं स्पीडअप करता प्लीज. बघा टाईम अलर्ट केलं जाईल. पंचांना विनंती त्यांना आपण वॉर्न करा. अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. शिस्तबद्ध क्रिकेट आपण सध्या मैदानामध्ये पाहत आहे. गोलंदाज सज्ज होताना बॅकफुटला आले, जागा बनवली, इनसाइड आउट. यावेळेला बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला गॅपमधून. करता शॉर्ट सिलेक्शन प्रफुल्ल पाटील या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 4 धावा आल्या बॅटिंग करताना पनवेल अलिबाग या संघाला. लेट कटचा प्रयत्न आणि इथे मात्र बॉल शॉर्ट टर्मिनलला बीट करून मागे चालला. सिंगल घेतली या दोन्ही खेळाडूने. चांगलं कॉलिंग. ओव्हर थ्रो होतोय पण तो बॅकअपसाठी स्वतः गोलंदाज तरीके येत असताना आपण पाहत आहे. 1 धाव मात्र ऍड होईल धावफलकामध्ये. एकूण धावसंख्या आपण पाहता धावफलकावरती लागताना 22, 1 गडी बाद 22. दुसरं षटक मार्ग असा आणि आतापर्यंत 22 धावा या स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये आपण होताना पाहू शकाल मैदानामध्ये. स्विचिटचा प्रयत्न झाला आहे. इथे टायमिंग जुळलेलं नाही परंतु गली क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग योगेश लहाने त्यांना आपण पाहता त्या ठिकाणी. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. मागच्या सामन्यामध्ये कमालीची फलंदाजी आपण पाहिली होती निनाद तारेकर, किशोर गर्द यांच्या माध्यमातून आणि त्याला प्रत्युत्तर देताना मात्र नरेश सावंत टीम कॅप्टन त्यांची देखील चांगली फलंदाजी आपण पाहिली. ज्ञानेश्वरन देखील अंतिम षटकामध्ये आक्रमकता सिद्ध करून दाखवली. यावेळेला इनसाइड आउट, कॉपी बुक स्टाईल, क्या बात आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका, टेक्निकली परफेक्ट हा स्ट्रोक आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हरला भेदून मात्र चाललाय, सीमा पार, 4 चौकार.
बघा उजव्या हाताच्या फलंदाजाला हा कदर लेग ब्रेक होता आणि त्याच्या अगेन्स्ट हा फटका अप्रतिम पाहायला मिळाला प्रफुल यांच्या माध्यमातून. इथे देखील बॅकफुटला गेले, कट केलाय योगेश लहाने त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग, पॉईंट. आणि खरं तर गली क्षेत्रामध्ये तुम्हाला एक चपळ क्षेत्ररक्षक ठेवावा लागतो आणि तेच काम त्या ठिकाणी योगेश लहाने यांनी केलं. या खरं तर चेंडूच्या मागे आपण जर पाहिलं डॉट बॉल आला आणि 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता पनवेल अलिबाग 11 संघाची धावसंख्या धावफलकावरती आली 1 गडी बाद 27 धावा. बघा शॉर्ट टीम मीटिंग करायची आपल्याला, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 27 धावा धावफलकावरती. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25 हे पर्व. खरं तर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन या खरं तर ग्रुपमध्ये जवळजवळ 200हून अधिक समालोचक आहेत, ज्यामध्ये समालोचक असतील, पंच असतील, अपडेटर, स्कोरर या सर्वांची एक मोठी आपण जर पाहिली त्या ठिकाणी घट्टमूठ तयार केली. आणि त्यानंतर मात्र अनेकांना चांगले व्यासपीठ मात्र या असोसिएशनच्या माध्यमातून आपण मिळताना पाहायला मिळाले, ज्यामध्ये फक्त रायगडचे समालोचक नाही आहेत, ज्यामध्ये नवी मुंबईचे समालोचक आहेत, भिवंडीचे समालोचक आहेत, बदलापूरचे समालोचक आहेत. अशा विविध भागातील समालोचकांना मात्र या ठिकाणी संधी मिळाली. मोठ्या स्टेजवरती त्यांना देखील मात्र समालोचकांनी संधी उपलब्ध करून याचं काम या ठिकाणी संदीपजी पाटील आणि रायगड समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून मिळताना आपल्याला पाहायला मिळालं. सर्व खरं तर आमचे युवा समालोचक असेल, सिनियर समालोचक असेल, त्या सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. प्रकाश इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. वावंजे म्हटलं की प्रकाश या नावाची चर्चा नेहमी राहिली आणि गेले कित्येक वर्ष वावंजे क्रिकेटसाठी ज्याचं दमदार योगदान राहिलं असा दमदार खेळाडू मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. यस 40+ श्री मलंगचा कर्णधार आहे आणि तो मात्र मैदानामध्ये आहे. सपोर्ट सिस्टीम भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. फुलटॉस बॉल यावेळेला फटका आपण जर पाहिला फसलाय, उंची घेतली, अंतर कमी कापलंय, फिल्डर डाऊन द बॉल, झेल टिपत असताना वाईड लॉंगारला खेळाडू झाला झेलबाद. प्रसाद पाटील बॅक टू द फॅमिली. आणखीन एक हशिवऱ्याचा ब्रँड. खरं तर आपण पाहिलं या खेळाडूने प्रचंड मोठं भरीव योगदान या हशिवरे क्रिकेटसाठी दिलंय. आपण जर का अलिबाग परिसरामध्ये गेला तर कार्लेखिंडीच्या अगदी उजव्या हाताला जर टर्न मारला की समोरच एक मोठी लोकवस्ती असणारं गाव म्हणजे हशिवरे गाव. त्या गावातील खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील, जे खरं तर सध्या पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. सचिन म्हात्रे मैदानाकडे आले, डेरवलीला वास्तव्याला आहेत आणि गेले अनेक वर्ष आपण रेग्युलर रायगड प्रीमियर लीगमध्ये त्यांना खेळताना पाहिलं. यंदा 40+ प्रीमियर लीगमध्ये आपण त्यांना खेळताना पाहता. डाव्या हाताचा मात्र एक चांगला अष्टपैलू खेळाडू आणि आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती राहिली. खरं तर मागील 2 वर्ष अगोदर पेण नगरपालिकेचं क्रीडांगण अगदी बाजारपेठेमध्ये षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूंच्या नावावरती राहिला होता. असे कधी दमदार फलंदाज आहेत आणि इथे मात्र 4थ्या क्रमांकावर दाखल झाले. सुभाष माफी असावी, प्रकाश हे षटक. प्रकाश पाटील यांना आपण पाहत आहे. पहिल्या बॉलमध्ये त्यांना विकेट मिळाला. लोअर फुलटॉसला त्या ठिकाणी एक्झिक्यूट करता आलं नाही, बाउंड्रीच्या बाहेर झेलबाद होताना आपण पाहिलं प्रसाद पाटीलला. परंतु त्यानंतर आणखीन एक हशिवऱ्याचा खेळाडू सचिन म्हात्रे महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राऊंड विकेट बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला, लेफ्ट केलाय ओव्हर द स्टम्प्स. हा बॉल खरं तर आपण पाहिला राऊंड स्टम्प्स होते, परंतु बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, लाईन चांगली होती, टप्पा योग्य होता आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. डॉट बॉल खेळत असताना सचिन म्हात्रे धावसंख्या स्कोर कार्ड वरती स्थिरावलेली आपण पाहत आहे. 27, 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्ग असतं. मागच्या सामन्यामध्ये किशोरचं 3रं षटक निर्णायक राहिलं आणि तिथून मात्र कमबॅक केलं होतं. यावेळेला देखील फुल लेन बॉल, लाऊड ऑफी झाली आहे बघा. 1 पेस, वेग, अल्ट्रा एजचं तंत्र विकसित झालं नाहीये प्रकाश दादा, त्यामुळे तुम्हाला थर्ड अंपायर घेता येणार नाहीये. फक्त रनआउट आणि बिमरसाठी तुम्हाला त्या ठिकाणी रिव्ह्यू घेता येईल. टेनिस क्रिकेट आपण जर पाहिलं तर सध्या सुवर्ण काळामध्ये आपण आहोत टेनिस क्रिकेटच्या, ज्यामध्ये लाखोंच्या वर रुपयांच्या आता खरं तर बोली खेळाडूंना लागताना आपण पाहता ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरं तर लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून मात्र अनेक खेळाडूंना प्रसिद्धी देखील मिळताना पाहायला मिळाली. डॉट बॉल, गोलंदाजी भन्नाट, वेग होता खरं तर या ठिकाणी आपण पाहिला प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून. राऊंड द स्टम्प्स यावेळेला देखील फुल लेन बॉल, ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलला, त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न झाला आहे आणि इथे मात्र सिंगल आली आहे.
कमालीचं हे षटक, ग्रेट कमबॅक करताना आपण पाहत आहे. या षटकामध्ये प्रकाश पाटील यांना 4 बॉल फेकत असताना 1च रन त्याने खर्च केली, 1 खेळाडू त्याने बाद केला. इकॉनॉमिकल फिगर षटक आपण पाहत आहे. या मॅच मधलं 3रं षटक निर्णायक कमबॅक करून देणार आपण पाहत आहे. खरं तर श्री मलंग वावंजे या संघासाठी डॉट बॉल पर्सेंटेज वाढवले. तर प्रफुल्ल हा खेळाडू स्टार्टिंग एंडला आलाय, जो आघाडीला कदा 3ऱ्या क्रमांकावरती आला होता. सलामीवीर प्रसाद आणि त्यांच्याबरोबर राम म्हात्रे यांना आपण पाहिलं, परंतु इथे 4थ्या आणि 3ऱ्या क्रमांकाचे खेळाडू भागीदारी तुम्हाला बनवावी लागेल. यावेळेला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह लॉंग ऑफच्या बाहेर बॉल चालला, जजमेंट चुकलं, घाई झाली आणि इथे आपण पाहिला बॉल चालला सीमा पार, लॉंग ऑफला क्लिअर करत. इट्स मायटी अँड फ्लायटी षटकार. चांगला पाहायला मिळाला. तिथे घाई झाली, क्षेत्ररक्षक होते वसीम शेख या मोसिम असं आपण पाहिलं, ज्यांच्या नावावरती बाईक आहे 40+ क्रिकेटमध्ये. असं एक दमदार खेळाडू, 2 बाईक, असं एक गुणवान खेळाडू आहे. त्यांच्याकडून मात्र थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली, जजमेंट चुकलं. यावेळेला आणखीन एक प्रहार ऑन साईडला स्लॉग हिट करत असताना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सुरुवात चांगली केली प्रकाशने, परंतु शेवट मात्र प्रफुल्ल पाटीलने गोड केलाय. 2 धमाके लगातार, 2 षटकार येतात अलिबाग संघासाठी. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या. 2 गडी बाद, 40 धावा. ते 2 मोठे फटके पाहिले आपण त्या ठिकाणी प्रफुल्ल यांच्या माध्यमातून. आणि थोडंसं मोमेंटम जो मिळाला होता श्री मलंग वावंजे टीमला, तो मात्र पुन्हा एकदा प्राप्त केला त्या ठिकाणी अलिबाग संघाने. 40 धावा. यस, खरं तर भूमिका आणि भाविका खरं तर आपल्या संघाला चेअरअप करण्यासाठी सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत आपण करूया. परेश भाई यांच्या खरं तर 2 सुकन्या भूमिका भाविका आपण या व्यासपीठावरती क्रिकेटचा आनंद घेतात. असं म्हणतात, मुलगी झाली म्हणजे घरामध्ये लक्ष्मी आली. आणि परेश भाई म्हटलं की खरं तर A1 क्वालिटीचं व्यक्तिमत्व, कडवट शिवसैनिक म्हणून ज्यांची खरं तर ओळख राहिली. आणि अलिबाग मुरुडच्या आमदार महेंद्रशेठ दळवे साहेबांचे खरं तर अगदी जवळचे सहकारी भूमिकाताई आणि भाविकाताई यांचं इथे आगमन. त्यांचं आपण करूया मोस्ट वेलकम, हार्दिकाचं स्वागत. परेश भाई यांच्या 2 सुकन्या, त्यांचं आपण करूया स्वागत या खरं तर स्पर्धा निमित्ताने. रायगड 40+ प्रीमियर लीग आपण सध्या जर पाहिलं खारघर शहरामध्ये आहोत. आणि खरं तर विकसित झालेला हा या ठिकाणचा हा खरं तर संपूर्ण परिसर, ज्यामध्ये मेट्रो देखील आपण पाहण्यात धावत आहेत. खरं तर एज्युकेशनच्या अनेक चांगले स्रोत तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होताना पाहायला मिळते. चांगली महाविद्यालय, कॉलेजेस तुम्ही या परिसरामध्ये पाहता. आणि मोठ्या संख्येने टोलेजंग इमारती आणि त्यामध्ये आलेले लोकवस्ती आपण सातत्याने पाहिले. मोठ्या बाजारपेठा इथे पाहायला मिळाल्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक ड्राय एरिया, जिथे खरं तर बऱ्याच काही चांगल्या सुविधा या परिसरात दिल्या. आणि याच परिसरामध्ये आपण सध्या आहोत. रायगड प्रीमियर लीगचं सध्या आपण खरं तर एक वेगळा अनुभव घेत आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती आला हातनोली या गावचा खेळाडू, स्वतः कॅप्टन नरेश ठोंबरे. नरेश ठोंबरे या षटकामध्ये स्वतः टीम कॅप्टन आहेत. डाव्या हाताचे शैलीदार खेळाडू. यावेळेला बॅकफुटला आले, ड्राईव्ह करत असताना डीप कव्हर पॉईंटला बॉल मागे चाललाय, सिंगल आली. या चेंडूवरती 1 रन घेत असताना सेन्सिबल क्रिकेट. प्रफुल्लला जितकी जास्त स्ट्राईक मिळेल तितका चांगलं योगदान खरं तर विघ्नहर्ता पनवेल अलिबाग संघासाठी राहील, यातील मात्र शंका नाही आहे. कारण कधी कधी एखादा बॅट्समन, एखादा फलंदाज सेट झाला की त्याला जास्त संधी कशी मिळेल, जो जास्तीत जास्त स्ट्राईकला कसा येईल, यासाठी देखील नॉनस्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागतो. आणि इथे तेच केलंय सचिन म्हात्रे याने. 1 रन घेत असताना प्रफुल्ल स्ट्रायकिंग एंडला आला. धावसंख्येत बदल, एकूण धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. त्या ठिकाणी
41 धावा. आदरणीय शांतारामजी जाधव सर आमचे मेन स्कोरर या ठिकाणी चांगली भूमिका पार पाडत असताना यावेळेला पुन्हा एकदा बुंध्यामध्ये टाकलेला बॉल हलक्या हाताने ऑन साईडला टर्न केला, ड्राईव्ह केला, बॉलला सिंगल घेतली आहे. प्रकाशची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फेकी ही तितकीच उत्तम दर्जाची पाहायला मिळाली. 1 रन मात्र या बॉलवरती मिळाली. थेंबे थेंबे तळे साचे करतो या उक्तीप्रमाणे हा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सलग 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या. धावसंख्येमध्ये बदल आपण होताना पाहताय. टोटल धावसंख्या धावफलकावरती 42, लॉस ऑफ 2 विकेट्स. 4थं षटक मार्ग असतं. सचिनला मात्र आता अभी नाही तो कभी नाही अशी इनिंग खेळावी लागेल. क्षमता आहे त्यांच्याकडे, चांगलं कॅलिबर त्यांच्यामध्ये आहे. यावेळेला मागे खेळले, बॉलर बॅक ड्राईव्ह, फटका फसला, झेलखाली क्षेत्ररक्षक आले प्रकाश, वॉट अ कॅच. रनिंग कॅच टिपत असताना मात्र तिसरा धक्का दिला या ठिकाणी विघ्नहर्ता पनवेल अलिबाग टीमला. प्रकाश या क्षेत्ररक्षकाने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नरेश ठोंबरे यांच्या माध्यमातून. मात्रेला परतावं लागलं मैदानाच्या बाहेर आणि एका बाजूने आपण पाहताय त्या ठिकाणी नौखा फलंदाज मैदानाकडे चाललाय. सचिन प्रसाद हा खेळाडू इन नंबर 5, 5व्या क्रमांकावरती. नरेश ठोंबरे कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात. संघनायक सरसेनापतीची भूमिका साकारत असताना या ओव्हरमध्ये साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी. यावेळेला देखील आपण पाहिला चांगला बॉल डिलिव्हर करत असताना गती होती, टप्पा अतिशय सुंदर होता आणि सबमरीन टप्पा पडला, बॉल खाली राहत असताना विकेट किपरच्या हातामध्ये विसवताना आपण पाहिला. चांगली बॉलिंग ॲक्शन त्या ठिकाणी नरेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जास्त फलंदाजांना रूम क्रिएट करून देत नाहीये. दबाव टाकत असताना अलिबाग संघावरती हा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिला. निर्णायक चेंडू, स्टेप आउट झाले. यावेळेला आपण पाहिला फुल टॉस, परंतु बॉलची लाईन चांगली होती आणि इथे मात्र आपण पाहिला आणखीन एक डॉट बॉल, लो फुल टॉस बॉल होता. त्यामुळे निर्धाव चेंडू पंचाने घोषित केला. थर्ड अंपायर यस वाईटसाठी चेक करतील आणि इथे बॅटिंग टीम रिव्ह्यू सर यस बॅटिंग टीम रिव्ह्यू आला. रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण चेक करणार आहोत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल. हा बॉल ट्रॅव्हल होताना वाईड लाईनच्या बाहेर गेलाय की आतमधून ट्रॅव्हल झाला हे पाहिलं जाईल. आमचे तिसरे पंच देखील आहेत त्या ठिकाणी. कमिटी मेंबर्स जहीरभाई पटेल आणि एका बाजूने सत्यवान म्हात्रे सर, ओमकार पाटील स्टायलिश खेळाडू कदर रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील, त्यांना आपण पाहता तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. निर्णय पेंडिंग आहे. लिगल बॉल आहे की वाईड बॉल हे पाहिलं जाईल. सध्या आपण खरं तर 21व्या शतकामध्ये जगत आहोत आणि टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जातोय. 24 इव्हेंटचे आमचे टेक्निकल ऑपरेटर वॉर रूममध्ये सज्ज आहेत. रिप्ले टेलिकास्टमध्ये चेक केलं जाईल डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमच्या माध्यमातून. बघा इथून निर्णयाची प्रतीक्षा आहे मैदानावरतील दोन्ही संघांसाठी. हा बॉल वाईड आहे की फेअर आहे हे पाहिलं जाईल. फेअर डिलिव्हरी खरं तर घोषित केलं. लिगल बॉल कॉल अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इट्स अ लिगल बॉल, योग्य बॉल घोषित केलाय. निर्धाव चेंडू, यावेळेला ड्राईव्ह लेंथवरती हा बॉल हलक्यात आणि ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफच्या दरम्यान खेळून काढलाय. सिंगल देखील घेतलेली नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. एकही रन या बॉलवरती आलेले नाहीये. आणि इथे आपण जर पाहिलं हे षटक राहिलं निर्णायक. या षटकामध्ये कॅप्टन नरेश ठोंबरे याने धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केला, 4 षटकं संपली आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती 10.50च्या सरासरीने आल्या. तब्बल 3 खेळाडू बाद 42. आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. बघा शॉर्ट टीम मीटिंग आपण करा, फिल्डिंग सेटअप लावून घ्या, पाण्याची पूर्तता करा मैदानाकडे. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये पाठवा. चला पाणी घेऊन चला मैदानाकडे. यस तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून.
थँक्यू DJ. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. 4 षटकांचा खेळ संपला आणि 42 धाव फलकावर अंतिम षटक बाकी आहे. मागचा सामना आपण पाहिला 76 धावांचा पाठलाग करत असताना वीर मराठा जोहे संघ थोडक्या मार्जिनने पराभूत झाला. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या असा किशोरच्या अगेन्स्ट तर तिथे एक वेगळा रेकॉर्ड खरं तर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळाला असा कदाचित, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नाहीये. वर्तमान स्थितीमध्ये जो संघ किंबहुना ज्या संघातील खेळाडू चांगली कामगिरी करेल तो संघ राहील विजेता. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आला गोलंदाज प्रकाश पाटील. सेकंड स्पेल हाताळत असताना या षटकामध्ये ज्याने खरं तिसऱ्या षटकामध्ये खरं 13 धावा खर्च करत एक खेळाडू बाद केला, परंतु मागचं षटक नरेश ठोंबरेचं निर्णायक राहिलं. त्याने 2 धावा खर्च केल्या, एक खेळाडू बाद केला. आता अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट प्रफुल्लला करावं लागतील. त्याच्या बरोबरीने सचिन प्रसाद या फलंदाजांना करावं लागतील. जितक्या धावा येतील तितका कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये हाय होताना पाहायला मिळेल. खरं तर विघ्नहर्ता पनवेल अलिबाग टीमच्या माध्यमातून जर धावा कमी आल्या तर मात्र तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये खडतर प्रवासाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल. पाटा विकेटा आउटफील्ड टणक आहे आणि याचा वापर होईल का बघा. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना स्क्वेअर लेग मध्ये खराब फिल्डिंग बॅकअपसाठी खेळाडू आले. चांगली फिल्डिंग. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी सांगितलं. बघा काय फिल्डिंग पाहायला मिळाली. मागे एक खेळाडू धावत आला आणि त्याने बॉलला थांबवलं. समीर मालकर खरं तर आमचे वानिवलीचे खेळाडू आहेत. त्या परिसरामध्ये 40+ क्रिकेटसाठी त्यांचं नेहमी चांगलं योगदान राहिलं. किंवा जेव्हा रेग्युलर क्रिकेट स्पर्धा होतात विभाग वाईज तेव्हा मात्र अध्यक्ष म्हणून त्यांनी भूमिका साकारली. ते समीर मालकर त्या ठिकाणी त्या चांगली फिल्डिंग तलवळीचे तलवळीचे समीर मालकर त्यांना आपण पाहत आहे. आणि 2 धावा आल्या. या वेळेला बॉलला सोडण्याचा निर्णय घेत असताना आपण पाहता पंचाने इथे वाईड घोषित केलं. अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर करायचा होता. इथे एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत बदल 45 धावा धावफलकावरती आपण त्या ठिकाणी लागताना पाहता. 45 लॉस ऑफ 3 विकेट्स. 45 रन धावफलकावरती. परेशबाई खरं तर यांच्या 2 सुकन्या मुख्य व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेतात. परेशबाईंचं देखील आपण करूया स्वागत, कारण सातत्याने 40+ क्रिकेटसाठी नेहमी त्यांचं चांगलं योगदान राहिलं. वावंजेमध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये आपण त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा स्पर्धा पाहिल्या. आज मात्र त्यांच्याच विभागातील संघ यावेळेला डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टायलिश स्ट्रोक व्हीसेप मध्ये आपण पाहिलं. लॉंग ऑनच्या बाहेर बॉलला पाठवलाय प्रफुल्ल पाटीलने सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम षटकार. केतन साहेबांकडून खरं तर सिक्सर सुप्रीमोचा चेंडू आपल्याला या स्पर्धेला मिळालेले आहेत. आणि आता प्रत्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं सिक्सर बॉल यूज केले जात आहेत. लगा तो 6 खरं तर आपण पाहिलं सिक्सर बॉल सध्या ब्रँड म्हणला टेनिस क्रिकेटच्या या जगतामध्ये. नेव्हिया चेंडूचे आता शॉर्टेज आहेत आणि खरं तर त्यांचे रेट्स गगनाला भिडलेत. त्यामुळे आता सातत्याने सिक्सर सारखा चांगला ब्रँडेड चेंडू तुम्ही प्रत्येक स्पर्धांमध्ये पाहताय. आणि याही स्पर्धेसाठी या सिक्सर सुप्रीमोचे चेंडू आम्हाला केतन शेट यांच्याकडून मिळाले. त्यांचं आम्ही या ठिकाणी संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो. विशाल तिथेकर आपलंही मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. चांगली फटकेबाजी. 11 चेंडू 40 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतो प्रफुल्ल पाटील हा खेळाडू. 1 मन आर्मी या सामन्यामध्ये मात्र भूमिका साकारत असताना प्रकाशच्या अगेन्स्ट हल्ला बॉल करायचा आहे, परंतु इथे फुटवर्क नाहीये. यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी प्रकाश आपण पाहिला. राऊंड विकेट आले. अँगल बनवत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर हा यॉर्कर बॉल इथे पाहिला. डॉट चेंडू. 3 बॉलचा खेळ बाकी आणि वैयक्तिक 50 धावा कंप्लीट करण्यासाठी अजूनही 10 धावा मागे आहे प्रफुल्ल पाटील हा खेळाडू. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागले 51 51 धावा. गणेशजी पाटील मुरबीचे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही स्वागत आपण या ठिकाणी करूया. यावेळेला अजून एकदा क्या बात आहे. लॉंग अँड स्ट्रॉंग. यावेळेला आपण पाहिलं हा फटका चाललाय पार्किंग प्लॉटच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. बघा वैयक्तिक या स्पर्धेतला उच्चांक केला प्रफुल्ल पाटील या फलंदाजाने. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या.
योगेश पवार यांच्या नावावरती होत्या 45 धावा, केतन मेहर यांच्या नावावरती होत्या 45 धावा, शेखर भगत अमरापूर पेड यांच्या नावावरती 44 होत्या. पण इथे वैयक्तिक 12 चेंडूमध्ये खेळतो मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू 46 धावसंख्येवरती प्रफुल्ल पाटील हा खेळाडू अजूनही या मॅच मध्ये 2 बॉल बाकी आहेत. संघ जाऊन पोहोचलाय 57 या धावसंख्येवरती. वन मॅन आर्मी 50 धावा मारत गोपाळ शास्त्री यांच्याकडून टिफिन बॉक्स दिला जाईल. आणि इथे मात्र आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा हे सांगत असताना प्रफुल्ल पाटील एकदा बॅट वरती करा आणि सर्व प्रेक्षकांची मान्यवनाची पण मानवंदना स्वीकारा. पुन्हा एकदा प्रफुल्ल पाटील आपणास विनंती राहील बॅट वरती करा. कॅमेरामन या गोष्टी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा आणि जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. वन मॅन आर्मी या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. अलिबागचा ब्रँड या ठिकाणी प्रफुल्ल पाटील. व्हॉट अ बॅटिंग. अफलातून फलंदाजी केली. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष आपण पाहिला आणि इथे मात्र धमाकेदार फलंदाजी पाहायला मिळाली. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रफुल्ल पाटील. व्हॉट अ इनिंग. 50 धावांसाठी गोपाळ शास्त्री यांच्याकडून खरं तर टिफिन बॉक्स दिला जाईल. इथे देखील आपण पाहिला हेलिकॉप्टर लुक दिला. ऑन साइडला फटका फसलाय. अगदी लास्ट बॉलला मात्र इथे शेवट गोड केला प्रकाशने. समीरनं झेल टिपला आणि इथून मात्र फलंदाज बाद. पहिलं सत्र देखील संपलं. जाता जाता मात्र एक मोठी इनिंग साकारली आहे ती म्हणजे प्रफुल्ल पाटील या खेळाडूने वैयक्तिक 52 धावा केल्या आणि आपल्या संघासाठी भरीव योगदान या खेळाडून दिलं. वन मॅन आर्मी. नेरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरं तर नितीन दादा देखील मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन. आपल्या खेळाडूंना ते मोटिवेट करत असताना अप्रतिम इनिंग या ठिकाणी पाहिली प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना विघ्नहर्ता पनवेल अलिबाग संघाने बनवल्या 63 माफी असावी 64 धावांचा पाठलाग आता सेकंड इनिंग मध्ये करायचा आहे. त्या ठिकाणी भूमिका 11 श्रीमलंग वावंजे या टीमला बेस्ट ऑफ लक आपण देऊया खरं तर पुढच्या इनिंगसाठी वावंजे टीमला. आणि एका बाजूने या धावा रोखाच्या अलिबाग संघाला दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. अप्रतिम असं आयोजन नियोजन तुम्ही पाहता. आज खऱ्या अर्थानं रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन पुरस्कृत रायगड 40+ प्रीमियर लीग पर्व पहिलं खरं तर हे पर्व आपण पाहता ज्यामध्ये उत्तम दर्जाचा क्रिकेट आपण पाहताय. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मात्र जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसतसं मात्र चांगला प्रतिसाद या स्पर्धांना तुम्हाला मिळताना पाहायला मिळेल. कारण 40+ क्रिकेटर आपण जर पाहिलं तर नेहमी त्यांचं चांगलं योगदान राहिलंय. तर मी प्रफुल्ल पाटील यांना विनंती करा आपण मंचकावरती या प्लीज. प्रफुल्ल दादा आपण या प्लीज व्यासपीठावरती आपला खरं तर पारितोषिक घेऊन जा. जोशी साहेबांकडून हे पारितोषिक तुम्हाला आलंय. नेरेगावचे क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आदरणीय नितीन दादा जोशी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला आलं ते आपण स्वीकारायचं आहे. आणि खरं तर येणाऱ्या 17 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीच्या दरम्यान कुमार साईश समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय शंकर सीताराम पाटील स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. आणि ही स्पर्धा असेल प्रकाश होतातील नाईट स्पर्धा आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील समीर शेठ पाटील भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 50,000 रुपये आणि स्पर्धेची प्रवेश फी असेल 23,000 रुपये. मालिकावीरासाठी असेल ब्रँडेड 2 व्हीलर बाईक, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांना असेल सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी असतील खरं तर ब्रँडेड शूज आणि फलंदाजाला प्रत्येक 50 साठी एक सायकल दिली जाईल. क्या बात आहे. बघा एक आगळं वेगळं पारितोषिक. जो खेळाडू अर्धशतकीय खेळी साकारली या स्पर्धेमध्ये त्याला एक सायकल मात्र त्या ठिकाणी आयोजक समीर शेठ पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रेक्षकांसाठी दर दिवशी लकी ड्रॉ सायकल असेल म्हणजे प्रेक्षकांना देखील त्या स्पर्धेमध्ये एक मोठी पर्वणी. तुम्ही त्या स्पर्धेचा आनंद घ्या. लकी ड्रॉच्या स्वरूपात तुम्हाला एक सायकल त्या ठिकाणी मिळेल. व्यवस्थापकाच्या भूमिकेमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ नेरे, जितू 11 जय हनुमान क्रिकेट संघ
गावदेवी क्रिकेट संघ, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे, श्री हनुमान व्यायाम मंडळ, अष्टविनायक मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ नेरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी जरूर विजय भालेकर, सूरज पाटील, परेश मस्कर, आदित्य मस्कर, नितीन जोशी, प्रवीण सोरगे बाली, नितीन पाटील कोपरोली, अजित गवते, सागर मांडवकर, विनोद पाटील यांच्याशी आपण संपर्क साधा. खरं तर रायगड टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक मोठं आयोजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी जरूर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्या. दमदार असं आयोजन. धन्यवाद पुन्हा एकदा विजयजी भालेकर साहेब आणि त्याचबरोबरीने समीर शेठ पाटील, नितीनदादा जोशी, आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीनं आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. 12 पूर्णांक खरं तर आपण पाहिलं 80चा रिकॉर्ड रन रेट या सत्रामध्ये राहील पुढच्या इनिंगमध्ये. 64 धावांचं खरं तर या ठिकाणी लक्ष उभं राहील. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकताय खरं तर आमचे खरं तर मार्गदर्शक आणि सिनियर समालोचक संदीपजी मोरे सर यांचा आवाज तुम्ही ऐकता आणि त्याचबरोबरने संतोषजी चौधरी सर असतील आणि सर्व आमचे युवा समालोचक त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. आणि मी स्वतः रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. 64 धावांचं पाठलाग म्हणजे पर ओव्हर मागे आपण जर पाहिलं मोरे सर एक षटकार हवा आहे. कारण जर तुम्हाला ॲव्हरेज कॅल्क्युलेशन नुसार पुढे जायचं असेल तुम्हाला एखादा मोठा फटका खेळावा लागेल आणि त्याहीपेक्षा सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. आणि ही रणनीती आखण्यासाठी आघाडीचे 2 फलंदाज मैदानाकडे गेलेले आहेत. या ठिकाणी सतीश थोरात आणि एका बाजूने असेल फलंदाज योगेश तांडेल. हे 2 खेळाडू भूमिका 11 श्री मलंग वावंजे या टीमला आपण पाहता मैदानामध्ये 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी दाखल होताना. डू ऑर डाय, करो या मरो ही खरं सिच्युएशन दोन्ही संघासमोर आहे. जिंकला तर या स्पर्धेतलं तुमचं अस्तित्व कायम राहील आणि जर का तुम्ही इथे पराभूत झालात तर मात्र तुम्हाला या स्पर्धेला पूर्णविराम द्यावा लागेल. खरं तर या स्पर्धेसाठी स्वतः संदीपदादा पाटील खरं तर आमचे रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर त्यांचे बंधुराज सुनीलदादा पाटील, अनिलदादा यांना आपण पाहताय. खरं तर खूप मेहनत त्यांची देखील राहिली आणि नेहमी प्रत्येक इव्हेंटला जेव्हा रायगड समालोचक असोसिएशनचा एखादा इव्हेंट असेल तेव्हा मात्र सत्यवान म्हात्रे हे नाव सातत्याने चर्चेमध्ये राहिलं. चांगलं भरीव योगदान देणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं आपण करूया स्वागत. गोविंदा प्रत्येक वेळी मात्र त्यांचं देखील चांगलं काम पाहायला मिळालं. प्रत्येकाचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला लावलं आणि आज खरं तर इथेही समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी पुन्हा एकदा ह्या सर्व आमच्या सिनियर समालोचकांचं आभार व्यक्त करीन. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पहिली जोडी मैदानाकडे आली. त्या ठिकाणी सतीश थोरात आणि त्यांच्या बरोबरीने योगेश तांडेल 50+ एक खेळाडू 48+ यस बघा. 1 धाव उत्तम आरोग्यासाठी ही संकल्पना 40+ क्रिकेट प्रीमियर लीगची. आणि पहिल्या षटकामध्ये आलेत गोलंदाजी मार्फती रणजित रोगे हे खेळाडू. रणजित रोगे यांना आपण पाहू शकाल. पहिला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी रणजित रोगे यांच्यामधून पाहायला मिळाली. पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकलाय. 64 धावांचा पाल्ला गाठायचा मैदानामध्ये. बॅटिंग करत असताना या ठिकाणी भूमिका 11 श्री मलंग वावंजे टीमला. त्यामुळे स्ट्रॅटर्जी तुम्हाला आखावी लागेल आणि ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार तुम्हाला मैदानामध्ये पुढे जावं लागेल. शॉटा प्लेन हुक करायचा होता. इथे धीम्या गतीने थोडंसं बीट करत असताना बाउन्सर राईज होणारा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. प्रफुल्ल पाटील विकेटच्या मागे. खरं तर फिल्डिंगची विवरचना आपण जर पाहिली डीप मिड विकेट आणि त्याचबरोबरने एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला उभा केला आहे. मिड ऑफ आणि त्यानंतर मिड ऑनला पण एक फिल्डर पाहत आहे. त्यानंतर शॉट बॅकवर्ड पॉईंट, शॉट गली, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेगची ही विवरचना. इथे देखील हलक्या हाताने ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडू. 3 सलग डॉट बॉल. त्यामुळे प्रेशर आता राहील खरं तर मैदानाच्या आतमध्ये भूमिका 11 श्री मलंग वावंजे या टीमवरती. 3 डॉट बॉल पाहायला मिळाले. सिंगल हवी आहे. स्ट्राईक तुम्हाला रोटेट करावी लागेल. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही तेव्हा तुम्हाला खरं तर स्कोर कार्ड हलतं ठेवावं लागतं. स्ट्राईक रोटेट करावी लागते आणि तीच स्ट्रॅटर्जी आता या ठिकाणी सतीश थोरात यांना वापरावी लागेल आपल्या टीमसाठी. जितक्या धावा तुमच्याकडून येतील सिंगल डबल त्याही रन अतिशय महत्त्वाच्या राहतील. रन चेस करत असताना वावंजे संघासाठी यावेळेला आपण पाहताय खरं तर हलक्या हाताने स्लॅश करण्याचा प्रयत्न होता परंतु सिंगल रन इथे मिळेल 22च्या स्वरूपात. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पहिली सिंगल आली अवांतरच्या स्वरूपात. अकाउंट ओपन झालंय भूमिका 11 श्री मलंग वावंजे संघाचं.
स्ट्राईक एंडला आता फलंदाज झाला योगेश तांडेल, आक्रमक खेळाडू. मोठ्या खांद्याचे खरतर माजी नगरसेवक स्वर्गीय रमेश लक्ष्मण नाईक यांचं आज खरतर दुःखद निधन झालंय. त्यांच्या खरतर आत्म्यास चिरशांती लाभो हीच आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करू. लक्ष्मणजी नाईक साहेब आज त्यांना देवाज्ञा झाली, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वरचरणी प्रार्थना करूया. यावेळेला ऑन साइडला फॉलिंग स्वीप, क्या बात है, अप्रतिम टायमिंग, झोपून आणि पडून मारला हा फटका, स्वेरलेच्या बाहेर बॉलला पाठवला त्या ठिकाणी सीमा पार योगेश तांडेल ब्रँडेड षटकार. थँक्यू. घुटनाचे शॉट जबरदस्त प्रेशर होता आणि तो प्रेशर कुठेतरी रिलीज करायचा होता आणि तेच प्रेशर रिलीज झालं या 6 धावांनी. टायमिंग प्रॉपर होता आणि काय फटका सजवलाय. माफी असावे सतीश थोरात आहेत बघा स्ट्रायकिंग एंडला, थोडा मिस्टेक झालाय नावामध्ये. आणि योगेश तांडेल हे नॉन स्ट्रायकिंग एंडला आले. 6 धावाला प्रेशर रिलीज करणारा हा फटका होता, मच निडेड सिक्सर ज्याला म्हणता येईल. अत्यावश्यक हा खरतर फटका होता श्री मलंग वावंजे या टीमसाठी. भूमिका 11 श्री मलंग वावंजे या संघासाठी. सेन्सेबल क्रिकेट. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना फक्त दिशा दिली आहे. एक मोठ्या फटकानंतर सिंगलला प्राधान्य देताना हा खेळाडू, कारण असं म्हणतात जितक्या वेळ ते विकेटवरती घालवतील तितका फायदा खरं तर बावनजे संघाला होईल. आणि त्याहीपेक्षा स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे बघा. सेकंड ओव्हरचा आपण त्यांचा हा माइंडसेट पाहिला. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तरच तुम्ही ध्येय गाठाल. आणि ही रणनीती अतिशय योग्य आहे खरं तर या खेळाडूची. स्वतःवर तो विश्वास दाखवते. स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली आहे. काय सांगाल सर या खरं तर खेळाडूबद्दल? नक्कीच खूप जेंटलमॅन क्रिकेट दाखवलं त्यांनी, कारण एखादा मोठा फटका खेळल्यानंतर स्वतःवरचं प्रेशर कमी करून एक चांगली रणनीती, एक चांगला डावपेच आणि संघासाठी पोषक कशी खेळी करता येईल याचं एक साजेसं उदाहरण यावेळेला सादर केलं या खेळाडूने. आणि मेन बाजू म्हणजे आता मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवून एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी आपला स्वतःचं जे काही खेळी आहे ती साकारण्याचा एक प्रयत्न या खेळाडूकडून होतोय. विश्वास स्वतःवरती दाखवत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली या खेळाडूने. कळंबोली परिसरातला हा खेळाडू सतीश थोरात पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. मागच्याही सामन्यामध्ये त्याने 34 धावांची स्फोटक इनिंग साकारली होती. चांगली खेळी त्याने साकारली आणि इथे देखील आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी साकारण्यासाठी तो मात्र सज्ज झालाय. त्याच्या बरोबरीने मैदानाकडे आपण पाहताय खरं तर योगेश तांडेल आहेत बघा. स्पीडअप करा प्लीज. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज झालाय प्रफुल्ल पाटील, ज्याने खरं तर या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक साकारलं या मैदानावरती. असा एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अलिबाग आशिवरे गावचा हा खेळाडू. आशिवरे म्हटलं की आमचे सिनियर समालोचक काका मात्रे तेही आशिवरेच गावाला बिलॉंग करतात, म्हणून सध्या विद्यानगर अलिबागला ते वास्तव्याला आहेत. आणि आज त्याच परिसरातला संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहताय. सतीश ऑन स्ट्राईक. यावेळेला गोलंदाज सज्ज. स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. बॉल एक त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दरम्यान खेळून काढला. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करायचा आहे, परंतु त्या ठिकाणी विकेटची संधी. एका क्षणाला आपण जर पाहिला विकेट घेणार नव्हते प्रफुल्ल, परंतु क्रिकेटला खरं तर शोभणारच काम त्याने केलं. त्याने त्या संधी मिळाली, त्याचं सोनं केलं, विकेट मिळवून दिला आपल्या टीमला रनआउटच्या स्वरूपात. आणि पहिला धक्का बसला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता योगेश तांडेलच्या स्वरूपात. तदनंतर 3ऱ्या क्रमांकावरती चालला स्वतः कॅप्टन नरेश ठोंबरे. डीजे प्लीज. पहिला खेळाडू बाद झाला. 40+ क्रिकेटर मैदानाच्या बाहेर आपण जाताना पाहिले. वीर मराठा जोहे संघाचे 48+ क्रिकेट खेळाडू आपण पाहिले. अतिशय चपळ पेशाने शिक्षक, परंतु मैदानामध्ये त्यांची चपळाही पाहायला मिळाली. नारायण सर खरं तर त्यांचा खेळ आपण पाहिला. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेला देखील बघा वाईड यॉर्करचा प्रयत्न. बॉलिंग ॲक्शन या खेळाडूची चांगली आहे बघा. 40+ झाले तरी त्यांच्याकडे गती किती आहे. पेसचा योग्य वापर करत असताना खरं तर बॉलचं डिरेक्शन आणि त्यानंतर आपण पाहिलं लाईन अतिशय योग्य होती. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. नौका फलंदाज नरेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. सतीश थोरात ऑन स्ट्राईक. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 9 धावा. एक गडी बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहताय.
धाव फलकावरती. ओव्हर द स्टम्प्स स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच सिंगल मेल. एक धाव मात्र या चेंडूवरती येईल. थोडासा संयम दाखवावा लागेल फलंदाजांना. कधी कधी चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवरती आक्रमण करावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला विकेटवरती वेळ देखील घालवावा लागतो. जर का इथे तुम्ही पार्टनरशिप चांगली केली तर संघासाठी लाभदायक राहील. संघ विजयाच्या उंबरठ्यावरती येईल आणि ही पार्टनरशिप आता कॅप्टन आणि त्याच्या बरोबरीने सतीश या दोघांना करायचे आपल्या टीमसाठी. डाव्या हाताचा खेळाडू नरेश खरं तर ठोंबरे गेले कित्येक वर्ष रायगड टेनिस क्रिकेट विश्वासाठी मात्र प्रचंड मोठं योगदान या खेळाडूचं राहिलं आहे. अतिशय चांगला शैलीदार खेळाडू, उत्कृष्ट देहबोली या खेळाडूची आहे. तो मात्र स्ट्राईक एंडवर येत असताना षटकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहता या ठिकाणी गोलंदाज सज्ज. यावेळेला हा फटका ऑन साईडला मिड ऑनला क्लिअर करायचा. मिड विकेटच्या वरून खेळायचा. फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल. वन मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का बसेल बॅटिंग करत असताना. भूमिका 11 श्री मलंग वावंजे या टीमला खेळाडू बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन नरेश ठोंबरे. विकेट मिळाला आणि त्यानंतर मैदानाकडे चाललाय मोसिम शेख. वावंजे संघाची रन मशीन खरं तर आपण पाहता मैदानाकडे दाखल झाली आहे. 40+ क्रिकेटमध्ये त्याने स्वप्नातील बाईक पटकावली. खरं तर मागील काही वर्षांमध्ये आपण पाहिलं या पारितोषिकांचा 3 बाईक खरं तर त्यांना मिळाल्या असा हा खेळाडू. कारण जर का पूर्वी बाईक 4 व्हीलर असत्या तर त्यावेळेला आपण जर पाहिलं विश्वासपारे तोंडराचा खेळाडू त्याच्या दारासमोर शोरूम तयार झाला असतं. असे बरेचसे खेळाडू या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिले. आजकालचं क्रिकेट आपण जर पाहिलं प्रोफेशनल क्रिकेट बनलं, व्यावसायिक क्रिकेट बनलंय. त्यामुळे मगाशी देखील मी सांगितलं हा टेनिस क्रिकेटचा सुवर्ण काळ आहे. त्यामुळे जर का तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये देखील करिअर घडवता येईल. परंतु क्रिकेट बरोबर तुम्ही शिक्षणाकडे आपल्या नोकरीकडे देखील लक्ष द्या. शॉट ऑफ प्लेन पूल करत असताना हा बॉल मागे चाललाय. अप्रतिम गोलंदाजी आणि ते कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू बाद. आल्या पावली माघारी परतावं लागेल मैदानामध्ये मोसिम शेखला. अजून एक धक्का या करता ओव्हरमध्ये दिलाय. गोलंदाज आपण पाहत आहे प्रफुल्ल पाटील. आजचा दिवस प्रफुल्ल पाटीलचा राहिला. पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतकीय खेळी साकारली आणि या ओव्हरमध्ये मात्र त्याने पूर्णपणे डावावरती मजबूत पकड मिळवून दिली आपल्या टीमला. दुसरा धक्का दिला बॅटिंग करताना वामनच्या टीमला. खेळाडू बाद झाला मोसिम शेख. कमालीची गोलंदाजी आपण पाहता त्या ठिकाणी प्रफुल्ल पाटील कडून ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मात्र तो आता आलाय. या षटकामध्ये लगातार 2 विकेट त्याला मिळाले. पहिला खेळाडू त्याने बाद केला होता त्या ठिकाणी आपण पाहिलं नरेश ठोंबरे. त्यानंतर आता बाद झाला मोसिन शेख आणि नौका फलंदाज आता असरोटी गावचा रवी ठोंबरे मैदानाकडे चाललाय 5व्या क्रमांकावरती. भागीदारीला महत्व दिलं जाईल मी मगाशी म्हटलं होतं. परंतु अजूनही मैदानामध्ये सतीश थोरात उभा आहे आणि जोपर्यंत हा खेळाडू विकेटमध्ये उभा राहील तोपर्यंत या सामन्यामध्ये खरं तर तुम्हाला वावंजे संघाकडून संघर्ष पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत सामना मात्र तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. हार मानायची नाही आहे दोन्ही संघांना. अलिबागचं क्रिकेट आणि एका बाजूने पनवेल परिसराचं क्रिकेट तुम्ही आता मैदानामध्ये पाहताय. या षटकामध्ये अलिबागचा खेळाडू प्रफुल्ल पाटील ओव्हर द स्टम्प्स. कट केला बॉलला ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपण पाहिली या ठिकाणी रवी ठोंबरेची. दिशा देत असताना मात्र आउटफील्ड फास्ट बॉल चाललाय त्या ठिकाणी डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. शेवट गोड झाला या षटकाचा आलाय इथे खणखणीत चौकार. धावा आपण पाहिल्या येताना त्या ठिकाणी 8 सेकंड ओव्हरमध्ये 2 खेळाडू बाद करताना 6 धावा खर्च केल्या प्रफुल्ल पाटीलने.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आल्या, गडी बाजारला 3. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 50 धावांचं समीकरण उरलं या ठिकाणी भूमिका 11 श्रीमलंग वावंजे संघासमोर आणि एका बाजूने या 50 धावा रोखायच्या त्या ठिकाणी विघ्नहर्ता पनवेल अलिबाग टीमला. पुढच्या 3 षटकांमध्ये कशा रीतीने हा सामना पुढे जाईल, कोणता संघ विजयावरती आरूढ होईल हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा आवाजामध्ये करूया बदल. इथे या ठिकाणी मायक्रोफोनचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे सिनियर समालोचक संदीपजी मोरे सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रोशन. नक्कीच अतिशय प्रभावी वाणी रोशन तारा. तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3ऱ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. सचिन म्हात्रे येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं महत्वपूर्ण षटक. एकूण आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर. हे 3 फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र 18 चेंडूमध्ये अर्धशतक म्हणजे 50 धावा आवश्यक. 64 धावांचं लक्ष होतं आणि या 64 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय भूमिका 11 श्रीमलंग वावंजे हा संघ संघर्ष करतोय. 18 चेंडू 15 कठीण नाहीये, अशक्य नाहीये. लेफ्ट ओव्हर द विकेट, खूपच क्रीजच्या बाहेर आणि हा चेंडू स्वैर आहे. पंच 3ऱ्या पंचांची मागणी करतायत कारण विकेटच्या खूपच बाहेर आहे आणि त्याच कारणास्तव 3ऱ्या पंचांच्या कक्षेमध्ये हा निर्णय सोपवला जातोय. आमचे जमीर पटेल सर 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत. जहीर पटेल. ज्येष्ठ पंच सुनील पाटील सर हे देखील हा चेंडू व्यवस्थित परीक्षण करतायत. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. सलग 10 दिवस चालणारी ही शृंखला आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीग 40+, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून आणि बीमर आहे का ते देखील पाहायचं आहे. दोन्ही गोष्टी पाहायच्या आहेत. ज्या ज्या दानशूर दात्यांनी या स्पर्धेसाठी या प्रीमियर लीगसाठी आपलं बहुमूल्य सहकार्य दिलंय त्या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय. नक्कीच बीमर आहे. तर हा नो चेंडू घोषित करतायत पंच आणि फ्री हिट. कमरेच्या खूपच वर असणारा हा चेंडू आमचे जहीर पटेल सर आणि सुनील पाटील सर आम्हाला ही बाब निदर्शनास आणून देत आहेत, त्याबद्दल धन्यवाद. पुढचा चेंडू सचिन. फ्री हिटचा फायदा आणि चेंडूला इथे मात्र स्वंग केलंय. लॉंग लेगच्या वरून जाणारा दिमागदार बहारदार षटकार. फलंदाजानं अप्रतिम फलंदाजीचं एक उत्तम उदाहरण सादर केलं आणि या 6 धावा अर्जित केल्या. संघासाठी चांगली बहारदार कामगिरी करतोय हा फलंदाज योगेश तांडेल आणि सतीश थोरात आणि रवी ठोंबरे. 21 धावा धावफलकावर. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. त्रेचाळीस धावा 17 चेंडूमध्ये. आता मात्र थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सतीश थोरात. एक चांगला हरहुन्नरी आणि एक युक्तिपूर्ण खेळ करणारा हा खेळाडू
पहिला चेंडू बीमर टाकला आणि तदनंतर ह्या फ्री हिटवर 6 धावा खर्च केल्या गोलंदाज सचिन म्हात्रेनं. सचिन क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना व्यवस्थित सजवताना पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू घुटना टेक फटका. स्लॉग स्वीप केलं जात आहे. स्क्वेअर लेगच्या वरून जाणारा दिमागदार बहारदार आणि खरंच प्रोत्साहित करणारा हा षटकार. खूप गीत सादर करताना आमचे डीजे मास्टर. नक्कीच सतीशना हवा हवा वाटणारा असा फटका त्याने खेळला. कारण पहिल्या षटकात देखील अशाच पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली होती आणि वावंजे संघाचे जे समर्थक आहेत त्यामध्ये एक आनंदाची स्फूर्ती पुन्हा एकदा उमटते. 6 धावांना धावसंख्या पुन्हा त्या उसंडी घेतोय आणि पोहोचतोय तो 27 वर. 27 धावा धावबळगावर. आता मात्र 16 चेंडू आणि 37 धावांची गरज. समीकरण थोडंसं जवळ आणि सोपं करण्याचा प्रयत्न करतोय तो सतीश थोरात. सचिन थोडासा दबावाखाली पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जातोय सीमा पार. दर्जेदार तिसरा दिमागदार षटकार. आदरणीय परेशभाई पाटील यांचा हा संघ कुमारी भूमिका यांच्या नावानं खेळताना हा संघ आपण पाहतोय. भूमिका 11 श्रीमलंग वावंजे. त्यांच्या दोन्ही सुकन्या या व्यासपीठावर विराजमान, भाविका आणि भूमिका. आता आपण पाहतोय समीकरण पुन्हा एकदा जवळ येताना. 15 चेंडू 31 धावा. आपली सावली विकेटवर मोठा फटका खेळण्याचा मानस होता. मात्र अप्रतिम वेगवान चेंडू हाताळतो सचिन म्हात्रे. सचिन कुठलेही रूम देत नाही या चेंडूवर आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय की सतीश थोडासा कन्फ्यूज होतोय. सतीश थोरात बॅट्समन. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. या षटकातील 4था षटकार ठोकतोय तो सतीश थोरात. अप्रतिम षटकार. धावफलकावर धावा आहेत 39 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 13 आणि धावांची आवश्यकता आहे ती 25. 13-25 असं समीकरण. जर हा सामना विघ्नहर्ता पनवेल अलिबाग जर हरला तर हे षटक कारणीभूत ठरू शकेल. कारण 4 चेंडू मध्ये आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषे जवळ येतोय आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आलेला हा दर्जेदार चौकार. आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. तब्बल 29 धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत त्या सचिन म्हात्रे मार्फत. आणि जर आपण एकूण सतीश थोरातची खेळी जर पाहिली तर जवळपास 11 चेंडू मध्ये 37 धावांची नाबाद खेळी करतोय तो हा चिरतरुण खेळाडू सतीश थोरात. 40+ आहे. मात्र अंडर 18 च्या खेळाडूंना देखील लाजवेल असं क्रिकेटचं सौंदर्य, मादक सौंदर्य सादर करताना हा खेळाडू. क्रिकेटचं तंत्र, शुद्ध खेळ आपण पाहतोय सतीश थोरात कडून. कारण जी संधी मिळते, जो प्रश्न त्याला विचारला जातोय त्याचं समीप उत्तर त्याच्याकडे आहे.
आणि संघासाठी एक पोषक धावपळ उभारण्यामध्ये सिंहाचा वाटा, खालीचा वाटा उचलतोय तो या मात्र सतीश थोरात. प्रफुल्ल पाटील येतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन. आता मात्र 12-21 असं समीकरण. 12 या संख्येला उलट केलं तर 21 हा आकडा येतो. 12-21 प्रति षटकामागे 10.5 ची सरासरी आवश्यक. प्रफुल्ल पाटील सामना करेल तो फलंदाज रवी ठोंबरे, ज्यांनी 4 धावांनी आपलं अकाउंट ओपन केलं होतं. हलकेच कट करतोय. सतीशला जास्त स्ट्राईक देण्याचा मानस. एक उत्तम सहकारी म्हणून रवी ठोंबरे सतीश थोरातची इथे मात्र साथ देताना आपण पाहतोय. 11 चेंडू 20 धावांची गरज. 37 धावा 11 चेंडू मध्ये सतीश थोरात याची नाबाद खेळी. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक होऊ शकतात असा एक आपण अंदाज बांधू शकतो. सतीशची ती खेळी नक्कीच सफल हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. प्रफुल्ल सतीशसाठी सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि त्याच कलात्मक पद्धतीनं सतीश त्याला सामोरा जातोय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये येतोय, मात्र एक धाव रोखू शकत नाही कुठला क्षेत्ररक्षक. एका धावेने सतीश पोहोचतोय तो 38 वर. संघाची एकूण धावसंख्या पोहोचताना ती 45 वर. 45 मधील 38 धावा ह्या सतीशच्या एकट्याच्या आहेत. पहा किती मौल्यवान कामगिरी आपल्या संघासाठी देतोय तो. 10 चेंडू 19 धावांची गरज वावंजे संघाला. इथे मात्र पूल केला जातोय. क्षेत्ररक्षक खूप दूर. क्षेत्ररक्षकाला चुकून काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये जाणारा दिमागदार दर्जेदार चौकार. क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलंय. ते जाळं अचूकपणे भेदताना आपण पाहतो या दोन्ही खेळाडूंना, आणि तेच आवश्यक आहे इथे मात्र भूमिका 11 श्री मलंग वावंजे या संघाला. 9 चेंडू 15 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. प्रफुल्ल इथे मात्र चेंडू लाट पंच करतोय आणि चेंडू मात्र सीमारेषे पार होतोय. बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार चौकार. आणि त्या इच्छाशक्तीला तुम्ही ज्या वेळेला जागृत करता आणि तुमच्या मनगटी असणारं जे बळ तुम्ही वापरता, तुमची बुद्धिमत्ता वापरता, तुम्हाला यशाचं शिखर नेहमीच गाठताना आपण पाहतो. तर अशाच प्रकारचा खेळ यावेळेला वावंजे संघाचे हे 2 शिलेदार पार पाडताना सतीश आणि रवी ठोंबरे. प्रफुल्ल पुढचा चेंडू. इथे मात्र बॅटची एज मात्र यशांच्या समीप हा चेंडू वळतोय, मात्र 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 54 वर. अर्धशतकाच्या पुढे धावपळ आपण पाहतोय 54 धावा. 7 चेंडू 10 धावा. मुंबई, नवी मुंबई या परिसरामध्ये आपण जर पाहिले तर 7-12ला खूप महत्व आहे. ठाणे परिसर झाला, नवी मुंबई किंवा मुंबई या परिसरामध्ये जागेचे भाव हे गगनाला भिडलेत. मात्र 7-12चा उतारा इथे मात्र आवश्यक आहे तो वावंजे संघाला. 7-10 7-12 नाही आहे, 7-10. प्रफुल्ल पुढचा चेंडू. हलक्या हाताने फक्त चेंडूला फ्लिक केलंय. मनगटाचा सुरेख वापर, कलात्मक फटका. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये फक्त 1च धाव. आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मानस, कारण स्वतःच्या पायावर कोण कुऱ्हाड मारून घेणार. आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. वीर मराठा जोहे पेंड या संघाचा कर्णधार, कृपया आपण टॉस बॉक्स जवळ या. वीर मराठा जोहे पेंड संघाचा कर्णधार, आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स जवळ या. आपण पाहतोय अतिशय उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक स्थितीमध्ये रंगलेला हा सामना. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारला होता तो
भूमिका 11 श्रीमलंग वावंजे संघ आणि मात्र आता एक आशा निर्माण झाली आहे विजयाची, ती आशा पल्लवित करायची आहे या षटकामध्ये. सतीश थोरात जो खेळतोय एकूण 39 या धावसंख्येवर स्वतःचा शतक अर्धशतक देखील तो पूर्ण करू शकतो आणि संघाला विजय देखील मिळवून देऊ शकतो. त्याच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे, त्याच्याकडे एक चांगली खेळाचा अनुभव असलेली शिदोरी आहे आणि या अनुभवाच्या शिदोरीवरच तो संघासाठी मौल्यवान कामगिरी करताना आपण पाहतोय. 6 चेंडू 9 धावांची गरज. शेवटचा शतक हाताळण्यासाठी एक जबरदस्त हरहुन्नरी गोलंदाज पिंटू सिंग. मागच्या सामन्यात देखील पिंटू सिंगनी जबरदस्त कामगिरी केली होती. तोच पिंटू सिंग शेवटचा षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारतोय. लॉंग रनअप जवळपास 24-25 पावलांचा रनअप. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू आणि ते मात्र कुठली धाव घेण्याचा मानस न व्यक्त करताना फक्त वाईडवर समाधान मानतोय सतीश थोरात. वाईटचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव. 6 चेंडू 8 धावांची गरज. दुष्काळ 13वा महिना गरिबी में आटा गीला करणं असं म्हटलं होतं. अशा प्रकारच्या या चेंडूवर पिंटू सिंग राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडूला शफल क्रॉस होऊन खेळण्याचा मानस होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 8 धावांची गरज. एखादा डॉट चेंडू दबाव टाकेल तो वावंजे संघावर, तर एखादा चौकार किंवा दुहेरी धाव नक्कीच दबाव टाकेल ते मात्र विघ्नहर्ता पनवेल अलिबाग या संघावर. काय दडलंय या 5 चेंडू मध्ये, काय घडतंय काय बिघडतंय. इथे मात्र मोठा फटका. बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिड विकेटच्या मागे. बहारदार जबरदस्त षटकार. केतू खरंच अलिबाग संघासाठी खलनायक ठरतोय तो सतीश थोरात. नाबाद 45 धावांवर खेळतोय. एक अजून षटकार स्वतःच अर्धशतक पूर्ण करू शकतो आणि संघाला विजय देखील संपादित करून देऊ शकतो. पाहायचंय ही अर्धशतकी या सामन्यामध्ये खेळतोय का सतीश थोरात. पिंटू सिंग. यस, मी करू शकतो. माझ्यामध्ये ती दृढ इच्छाशक्ती होती आणि मी ती करून दाखवलं. यालाच म्हणतात खलनायक. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 16 चेंडू मध्ये तब्बल 51 धावांची नाबाद खेळी करणारा सतीश थोरात ठरतोय या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी सतीश थोरात. वादळात सतीश थोरात याला अप्रतिम एफर्ट्स, जबरदस्त मेहनत, जबर दृढ इच्छाशक्ती आणि त्याच्या जोरावर आपण पाहिल्या त्याच्या 51 धावा. सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी सतीश थोरात यानं या व्यासपीठावर यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये